ओके. तो वेलकम, तुमचा सर्वांचं स्वागत आहे. आज आपला डेमो लेक्चरचा हा तसा चौथा दिवस आहे आणि त्यातला कंटेंट वाईज तिसरा दिवस आहे. कारण पहिल्या दिवशी आपण जे पाहिलं होतं, तर पहिल्या दिवशी पाहताना आपण प्रश्नपत्रिकेची रचना आणि त्याच्यावर आधारित सिलेबस प्लस टीईटीचं कसं स्ट्रक्चर असतं, कोणते विषय असतात, आपण फॉर्म भरताना कोणते घ्यायचे किंवा काय, या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. आणि आता आपण जे पाहतोय ते म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की विषयानुसार काय स्ट्रॅटेजी असते, विषयानुसार सिलेबस काय असतो, या सर्व पाहतो. तो कॉल सुरू करण्याच्या अगोदर मी एक दोन गोष्टी क्लिअर करतो. एक तर सायकोलॉजी विषय आहे, त्यामुळं सायकोलॉजी विषयामध्ये बऱ्याचदा आपल्याला दोन्ही भाषा रेफर करायला लागतात, मराठी अँड इंग्लिश बोथ. तो आपण तयारी करतानाच जर दोन्ही भाषांनी केली तर बऱ्यापैकी वेळेस म्हणजे पॉसिबल होतं की आपल्याला म्हणजे ते जे आहे की ज्या गोष्टी परीक्षेला जाऊन समोर करायच्या आहेत त्याची जर अगोदरच सुरुवात आपल्याकडे असेल तर आपल्याला ते सोपं होतं. आणखी दुसरी एक गोष्ट, लँग्वेज किंवा बाकीच्या विषयांचं कसं असतं की एकाच भाषेमध्ये प्रश्न असतात. बट सायकोलॉजीच्या बाबतीत एक चांगलं आहे की तुम्ही कोणतंही माध्यम घेतलं, मैं ये फिर से दोहराना चाहूंगा फॉर द पीपल हु आर नॉट अंडरस्टैंडिंग मराठी वेरी वेल, हम कोई भी मीडियम ले ले, उर्दू को छोड़ के हम कोई भी मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन लेंगे तो हमारे जो साइकोलॉजी के क्वेश्चन है वो ही मराठी और इंग्लिश ऐसे दो ही लैंग्वेज में आते हैं। ये सबको पहले ही क्लियर प्रिपेयर रहना चाहिए जब हम पढ़ाई करते हैं तब। और जब हम ये बात हमारे दिमाग में कहीं ना कहीं क्लियर है कि हमारा जो एग्जाम है उसमें क्वेश्चन की लैंग्वेज मराठी और इंग्लिश ऐसी होने वाली है, तो हमें ज्यादा से ज्यादा कोशिश करनी चाहिए कि मराठी वर्ड भी हम पढ़े जो मराठी नहीं पढ़ पाते उनके लिए, या फिर उसी मराठी वर्ड का हिंदी में क्या मतलब है और इंग्लिश में क्या मतलब है वो समझ के ले, ताकि वो अंडरस्टँडिंग क्लिअर हो जाता है. आपण महाराष्ट्राची टीईटी आहे त्यामुळे मराठी आणि काही प्रमाणात इंग्रजी, म्हणजे काही कन्सेप्ट अशा असतात किंवा काही शब्द असे असतात सायकोलॉजीमध्ये स्पेशली, की जे शब्द आपल्याला अ, मराठीमध्ये खूप अवघड वाटतात, पण तेच शब्द जर इंग्रजीत आपण वाचले तर आपल्याला समजतं. म्हणजे याच्याबद्दल तुम्हालाही वाटत असेल की हो असं होतं. फॉर म्हणजे मी सगळ्या विषयांसाठी नाही म्हणत आहे, बट मॅक्झिमम टाइम सायकोलॉजीसाठी मात्र ते होतं. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की मग हे शब्द कोणते असतात जे महत्वाचे शब्द आहेत, कीवर्ड वगैरे, तर त्याचे आपण जेव्हा पुढे लेक्चर आणखी कॅरी करू, ह्या लेक्चरला नाही पण पुढच्या नेक्स्ट लेक्चरला वगैरे, तर आपण कीवर्ड्स नावाचं एक स्पेशल टॉपिकच घेतो की महत्वाचे शब्द कोणते आहेत आणि त्या शब्दाचा अर्थ इंग्रजीमध्ये काय आहे, मराठीत काय आहे आणि हिंदीत काय आहे, याची एक पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतो. त्याच्यावर आपण एक क्विज पण घेतो जेणेकरून ते आपल्याला पूर्ण पद्धतीनं समजतं. तो आता आजचा जो टॉपिक आहे आपला चर्चेचा तो तुम्हाला इथे माझ्या प्रेझेंटेशन वरती दिसत असेल. त्याच्यातून माझ्यामध्ये तुम्हाला क्लिअर पण झालं असेल की आपण नक्की कोणता टॉपिक आज पाहणार आहोत. जर तुम्हाला हे क्लिअर असेल तर तुम्ही थंब द्या, म्हणजे मला समजेल की आपण योग्य पद्धतीने पुढे चाललोय. किंवा चॅट बॉक्समध्ये चॅट पण तुम्ही करू शकता की अ, माझा आवाज येत नाहीये की येतोय आता? तुम्ही तुमचा ऑडिओ अनम्यूट करून बोलू पण शकता, फक्त बोलल्यानंतर पुन्हा बंद करा म्हणजे समजेल. आवाज येतोय सर. ओके, थँक्यू. बिकॉज सायकोलॉजी हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये जेवढं जास्त आपण इंटरॅक्शन करू, एकमेकाला प्रश्न विचारू, चर्चा करू, तेवढं परीक्षेला सोपं जातं. हा मागच्या दोन बॅचचा आमचा अनुभव आहे, स्पेशली सायकोलॉजी. कारण बाकीच्या विषयाचं थोडंसं आपण वाचलं जरी एकदा दोनदा पाठांतराचं स्किल असेल तर होऊन जातं, बट सायकोलॉजी स्पेशली इज नॉट जस्ट पाठांतराचा हा विषय नाहीये. जोपर्यंत आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर चर्चा करायला लागते. आणि माझी शिकवण्याची जी पद्धत आहे तर त्यामध्ये मी चर्चा अलाव करतो, बट फक्त काय की एका म्हणजे याच्यापर्यंत म्हणतो ना की आपण बोलल्यानंतर माईक पुन्हा एकदा बंद ठेवा, म्हणजे आपला जो बॅकग्राऊंडचा आवाज आहे तो बाकीच्यांना डिस्टर्ब करणार नाही.
फक्त एवढी एक काळजी घ्या, बाकी अदरवाईज आपण चर्चा करणार आहोत. तो आपला आजचा टॉपिक आहे, कोणतीही परीक्षा जेव्हा आपण फेस करतो तर ती परीक्षा फेस करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की त्या परीक्षेसाठी आपल्याकडं काय प्लॅन आहे किंवा काय स्ट्रॅटेजी आहे. आणि ती स्ट्रॅटेजी जी ठरते तर ती स्ट्रॅटेजी ठरवण्याचे वेगवेगळे माध्यम आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं माध्यम काय असतं की ती परीक्षा एक्झॅक्टली समजून घेणं. मग ती समजून आपण घेतो, लाईक आपण पहिल्या लेक्चरला म्हणजे ज्या दिवशी ओरिएंटेशन होतं त्या दिवशी मी पण बोललो की परीक्षेचं माध्यम काय असेल, भाषा काय असेल, हे आपण परीक्षा समजून घेतली, परीक्षेची प्रक्रिया. त्यात आपण मध्ये विषय पण पाहिले आणि त्यातले सिलेबस काय ऍज पर परीक्षा परिषदेने कोणता नेमका सिलेबस तिथे सांगितलाय तो सांगितला. बट आणखी एक त्याचा महत्वाचा रोल असतो, तो म्हणजे जो आपल्याला परीक्षा परिषदेने सिलेबस दिला त्याच्या आधारे इथून मागे झालेल्या परीक्षांमध्ये कशा प्रकारे प्रश्न आले हे एकदा आपल्याला समजलं की आपण जेव्हा कधी प्रश्नांची प्रॅक्टिस करतो तर त्या प्रश्नाकडे पाहताना ह्या प्रश्नाला घेऊन आणखी काय याचे कंगोरे असू शकतात किंवा आणखी हा प्रश्न कोणत्या कोणत्या अँगलने येऊ शकतो, ये क्वेश्चन को बस एक क्वेश्चन की नजर से देखना है या क्वेश्चन के अराउंड वाला क्या क्या क्राइटेरिया है, क्या क्या चीजें उस क्वेश्चन के इर्द गिर्द घूमती है, वो हमें देखनी है, ताकि जब हम एग्जाम को फेस करते हैं तो हमें पहले से ही क्वेश्चन हमारे मन में प्रिपेयर होते रहते हैं। अब कुछ लोग यहाँ पे ऐसे भी हो गए कि जो बोलते हैं कि मैं तो प्रैक्टिस करूंगा लेकिन प्रीवियस क्वेश्चन पेपर का बहुत सारा प्रैक्टिस करूंगा, मैं 15 पेपर सॉल्व करूंगा, 20 पेपर सॉल्व करूंगा, 30 पेपर सॉल्व करूंगा, और ऐसा पेपर सॉल्व करके भी वो सक्सेस पाते हैं। उन्हीं के लिए भी ये आज का सेशन जो है वो बहुत ज्यादा युजफुल होने वाला है. कारण आपण जेव्हा मागच्या प्रश्नपत्रिका सोडवून नवीन प्रॅक्टिस करणार असतो तो प्रत्येक प्रश्नपत्रिकेकडे आपण कोणत्या अँगलने पाहिलं पाहिजे, प्रत्येक प्रश्नाकडे कोणत्या अप्रोचने पाहिलं पाहिजे, यासाठी आपण याच्यापूर्वी झालेली जी 23 नोव्हेंबर 2026 ची जी प्रश्नपत्रिका आहे पेपर क्रमांक 1 ची, तर ती पेपर क्रमांक 1 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचा अनालिसिस आज पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच परीक्षेतल्या पेपर क्रमांक 2 चा सुद्धा असंच अनालिसिस पाहणार आहोत, जेणेकरून पेपर 1 आणि पेपर 2 देणाऱ्या सर्वांच्या ह्या गोष्टी क्लिअर होतील. आणखी महत्वाचं आहे, जसं गणित विषय आहे किंवा तुमचा समाजशास्त्र विषय आहे की जो पेपर 1 ला त्याचा वेगळा आहे, पेपर 2 ला जरा वेगळा आहे, बट मानसशास्त्राच्या बाबतीत महाराष्ट्राच्या टीईटी मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असं वेगळं त्याचा विचार आपल्याला करायचा नाहीये. कदाचित जो प्रश्न इकडे पेपर 1 ला दिसतोय तसाच प्रश्न फक्त थोडी भाषा चेंज करून पेपर 2 ला त्याच घटकावर येतो. सो आपल्याला ओव्हरऑल पेपर 1 आपण देतोय की 2 देतोय हे न पाहता आपण मानसशास्त्राची तयारी करतोय. मानसशास्त्र हा शब्द मी सारखा वापरतोय, बट आपल्या भाषेमध्ये तो बाल मानसशास्त्र, ओके, चाइल्ड सायकोलॉजी, या अँगलने त्याला घ्या. तो आपल्याला हे एका पेजवर यायचं आहे की आपल्याला सायकोलॉजीची तयारी करायची आहे, मग ते आयदर आपण पेपर 1 देणार असू किंवा 2 देणार असू. त्यामुळं इतर विषयांसारखं ज्याला पेपर 1 आहे त्यानेच थांबा, ज्याला पेपर 2 आहे त्यानेच थांबा, असं सायकोलॉजीच्या बाबतीत अजिबात होत नाही. सो बी केअरफुल. तुम्ही तयारी करत असताना पेपर 1 पेपर 2 ची एकत्रित तयारी आपण करणार आहोत सायकोलॉजीची. तो हा पेपर आहे बी सेट. आता आपल्याला करायचं काय आहे, मी इथे प्रश्न दाखवणार आहे. जनरली प्रश्न आणि त्याचे पर्याय हे म्हणजे ब्ल्यू फॉन्ट मध्ये तुम्हाला दिसतील इथे, आणि खाली त्या प्रश्नाचं काय एक्सप्लेनेशन आहे, त्याच प्रश्नाच्या दृष्टीनं आणखी कोणते कोणते कंटेंट आपल्याला अभ्यासावे लागतात, आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की 30 प्रश्न जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या 30 प्रश्नांच्या मागं किती मोठं सगळं बॅकग्राऊंड आहे, आणि आपल्याला जर अभ्यास एवढा डिटेल करायचा असेल तर तो कसा करायचा, त्याची काय स्ट्रॅटेजी असेल हे आपण तयार करणार आहोत. तो आतापर्यंत जर क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊया. आतापर्यंत कुणाला काही डाऊट असेल जे हे ओपनिंग पिच होतं याच्याबद्दल, तर प्लीज तुम्ही आता मला सांगा, म्हणजे आपण त्यात पुढे सुधारणा करू शकतो. आणि नसेल तर थंब करा. फॉर द पीपल हु आर नॉट गेटिंग माय मराठी, प्लीज आस्क मी ड्युरिंग आवर क्लास, सो आय विल क्लिअर युअर डाउट्स. If all things are okay, then I will proceed further. ओके, तो आपण आता सुरुवात करणार आहोत आपल्या या मानसशास्त्राच्या मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेला, ज्याच्यामध्ये एक मिनिट हा. हा.
फर्स्ट क्वेश्चन आहे 61 नंबर. अकॉर्डिंग टू जीन पियाजे, इन विच ऑफ द फॉलोइंग डेव्हलपमेंट थिंग लाईक स्मॉल, बिग, शॉर्ट, लॉंग, नियर, फार, टाइम, टुडे, एक्सेट्रा बिकम्स क्लिअर अँड कॅटेगरायझिंग थिंग्स सिक्वेन्सिंग बाय सीइंग कॉन्क्रीट ऑब्जेक्ट. मराठीमध्ये त्याच्या प्रश्नाचं ट्रान्सलेशन इथं आहे. मी आता इथून पुढचे प्रश्न जे आहे ते मराठीत रीड करेल. ज्यांना मराठीत थोडा प्रॉब्लेम आहे ते त्यांच्या स्क्रीनवरती तो इंग्रजीमध्ये रीड करू शकतात. ओके. लहान मोठा, आखूड लांब, जवळ दूर, काल आज इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजी यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येतात? आणि त्याचे ऑप्शन आहेत: औपचारिक क्रियात्मक अवस्था, ज्याला फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असं म्हटलं जातं; क्रियापूर्व अवस्था, ज्याला प्री ऑपरेशनल स्टेज असं म्हटलं जातं; मूर्त क्रियाकाल अवस्था, त्याला कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हटलं जातं; आणि सेन्सरी मोटर स्टेज म्हणजे संवेदीकरण अवस्था. या 4 अवस्था आहेत की ज्या जीन पियाजेने सांगितल्या आहेत. आणि या प्रत्येक अवस्थामध्ये काही ना काही त्या मुलाच्या विकासामध्ये त्याच्या कल्पना ज्या असतात त्या क्लिअर होत राहतात. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग त्याला येतं त्या प्रत्येक अवस्थेत. तो ह्या ज्यावरती उल्लेख केलेल्या कन्सेप्ट आहेत, या खालील 4 पैकी कोणत्या याच्यावरती म्हणजे आहेत? तुमच्या मते ऑप्शन काय असेल? प्लीज तुम्ही ते ऑप्शन जे आहे ते याच्यात सांगू शकता, चॅट मध्ये पण सांगू शकता. ऑप्शन नंबर 3 2 लोकांनी दिलंय. आणखी प्लीज फास्ट. 4. ऑप्शन नंबर 1. ओके. 4. ओके. वेल डन. मेजॉरिटी ऑफ द पीपल आर करेक्ट. आपलं ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3. आता बेसिकली हा प्रश्न जेव्हा एक प्रश्न हा आलाय म्हणजे याचा अर्थ पुढच्या वेळी हाच प्रश्न येईल का आपल्याला? नो चान्स. म्हणजे 100रातले 4-5 प्रश्न रिपीट होत असतील, 5% 10%, त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत नाही. बट हा जो प्रश्न आहे याच्याशी जी बाकीची माहिती महत्वाची आहे ती आपण इथं समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की हम जब चाइल्ड साइकोलॉजी देखते हैं तो उसमें बच्चे का मतलब ग्रोथ और डेव्हलपमेंट अशी 2 चीजें हैं. एक होता है शारीरिक वाढ आणि दुसरं असतं विकास. वाढ आणि विकास या 2 संकल्पना पाहतो आपण. यानी वाढ आणि विकास याच्यावर परिणाम करणारे काही घटक आहेत. अनुवंशिकता असेल किंवा वातावरण असेल, त्याच्यावर आधारित विचार काही लोकांनी व्यक्त केलेले आहेत की वाढ म्हणजे काय एक्झॅक्टली, विकास म्हणजे काय, त्यात काय फरक आहे, विकासावर परिणाम करणारे घटक कोणते आहे, मग व्यक्तीचा विकास होतो म्हणजे नक्की काय होतं, याच्या काही डेफिनेशन आहेत. ह्या विकासाच्या डेफिनेशनच्या बरोबरीनं विकासाच्या अवस्था पण आहेत. आपल्याला माहिती आहे की जन्मपूर्व अवस्था, जन्माच्या नंतरच्या अवस्था, त्याच्यामध्ये बाल्यावस्था, तारुण्य अवस्था, किशोरावस्था. ओके. ह्या सगळ्या अवस्था आहेत. त्या प्रत्येक अवस्थेमध्ये काही वेगवेगळी गोष्टी आहेत. हा सगळा कंटेंट ह्या एका प्रश्नाच्या मागे. म्हणजे जेव्हा आपण हा एक प्रश्न पाहतो की हा एक प्रश्न आलाय बाबा ह्या 2026च्या प्रश्नपत्रिकेत आणि तुम्ही अशा 10 प्रश्नपत्रिका जेव्हा मागच्या सॉल्व्ह करणार आहात किंवा 15 करणार आहात, तो माझं सजेशन हे की आपण करताना नक्की तो शब्द पाहिल्यानंतर किंवा त्या व्यक्तीचं नाव पाहिल्यानंतर आपल्याला आणखी कोणत्या 10 गोष्टी आहेत की त्यासारखे प्रश्न 10 तयार होतात. हे 10 प्रश्न जर आपल्याला तयार करता आले आणि त्याचे जर उत्तर आपल्याला तयार म्हणजे लिहिता आले तर डेफिनेटली आपण सायकोलॉजीमध्ये चांगले मार्क घेऊ शकतो. ओके. सो आता आपण पाहूया की हा प्रश्न नेमका कशाचा आहे. तो जीन पियाजे जो आहे त्याने एक थिअरी सांगितलेली होती ज्याला आपण बौद्धिक विकास सिद्धांत, जीन पियाजेचा बौद्धिक विकास सिद्धांत असं म्हणतो. आणि या सिद्धांतामध्ये त्याने बालकाच्या ज्या अवस्था असतात म्हणजे बौद्धिक विकासाच्या अवस्था, तर या 4 अवस्थांची माहिती दिली होती. आता या 4 अवस्था कोणत्या आहेत?
तर त्यातली आहे संवेदीकारक अवस्था म्हणजे सेन्सरी मोटर. आणि ह्या त्याने अवस्था काय केल्या होत्या, प्रत्येक एज नुसार त्या जोडल्या होत्या. म्हणजे प्रत्येक एजला कोणती अवस्था लागू आहे. आता संवेदीकारक अवस्था म्हणजे काय, सेन्सरी मोटर. आपल्याला सेन्स होतो, लहान मुलांना काही गोष्टींचा पहिल्यांदा सेन्स होतो आणि त्यातून त्यांचा विकास होतो. लाईक त्यांना आपण कितीही सांगितलं एखाद्या लहान मुलाला की ते गरम आहे, की ते हात लावू नको, तर ते हात लावायचं थांबत नाही जोपर्यंत त्याला तो अनुभव येत नाही. आणि तो अनुभव कसा येतो, जेव्हा तो गरम दिव्याला किंवा जाळाच्या तिथे जातो आणि हात लावतो आणि त्याला चटका बसतो, तेव्हा त्याला कळतं. म्हणजे तो सेन्स, ती जी अवस्था आहे बालकाची, तर ती अवस्था असते सेन्सरी मोटर, ज्याच्यामध्ये आपले जे ज्ञानेंद्रिय ज्याला आपण म्हणतो, फाईव्ह सेन्सरी ऑर्गन्स माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. सेन्सरी ऑर्गन्स, कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा, हे 5 जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, यांनी जेव्हा आपलं शिकणं होत असतं आणि विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत पहिल्यांदा ते जेव्हा होतं, ती अवस्था असते संवेदीकारक अवस्था. ओके. सो आता याच्यामध्ये लहान मोठा आखूड लांब जवळ ह्या लहान अवस्थेमध्ये होतात का, तर नाही होत. आता मूर्त क्रियात्मक अवस्था हे त्याचं उत्तर आहे. ते का आहे, कारण जर आपण इथं वरती त्या प्रश्नातच बघितलं, लहान आणि मोठा हे कसं समजतं आपल्याला. कॉन्क्रीट आपल्याला कळतं ना, आपली एक अंडरस्टँडिंग जेव्हा एक बिल्ड होते तेव्हा त्याला आपण कॉन्क्रीट म्हणतो. कॉन्क्रीट काहीतरी असतं की जे आपण डोळ्याने पाहू शकतो किंवा त्याच्याबद्दलची काही क्लॅरिटी असते, त्याला आपण फरक स्पष्ट करू शकतो. सपोज आता माझ्याकडे या 2 गोष्टी आहेत. ओके. यातली लहान कोणती मोठी कोणती आहे, हे जोपर्यंत मी कॉन्क्रीट पद्धतीनं पाहणार नाही तोपर्यंत मी सांगू शकणार नाही. आता हे पहिल्यांदा कॉन्क्रीट होईल, कदाचित पुढच्या वेळी मला कोणी विचारलं की ट्रक मोठी आहे की जीप मोठी आहे, ते टॅक्सी मोठी आहे, तर मी सांगेल ट्रक मोठी. का, कारण ते मी मागच्या अनुभवात कॉन्क्रीट पद्धतीनं शिकलोय. तो जे उत्तर आलंय ते कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आहे. पण हा प्रश्न पाहत असताना आपल्याला पियाजेच्या 4 अवस्था महत्वाच्या आहेत. प्री ऑपरेशनल स्टेज, त्या अवस्था जन्मापासून तर कितव्या वयापर्यंत आहे ते पाहणं महत्वाचं आहे. त्या प्रत्येक अवस्थेची वैशिष्ट्य पाहणं महत्वाचं आहे. मी या पीडीएफ मध्ये ऑलरेडी ते टाकलंय. सपोज आता संवेदीकारक अवस्था ही पहिली स्टेज आहे, जी जन्म ते 2 वर्ष आहे. त्याच्यानंतर क्रियापूर्व अवस्था प्री ऑपरेशनल स्टेज, जी 2 वर्ष ते 7 वर्ष आहे. तिसरी स्टेज आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, जी 7 ते 12 आहे. आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज किंवा औपचारिक क्रियात्मक अवस्था जी आहे ती 12 वर्षाच्या पुढची आहे. बट ऍज अ प्रायमरी टीचर हा प्रश्न आपल्याला का आलाय, कारण हे जे एज आहे, वय वर्ष 7 ते 12, हे आपल्याला म्हणजे बऱ्याचदा काय म्हणतो त्याला, परीक्षेसाठी आपल्याकडं ऍज अ टीचर म्हणून आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा हे आपल्याला माहित पाहिजे की आपल्याकडे येणारी मुलं कोणत्या एज ग्रुपची आहेत. शाळेमध्ये सगळ्यांना माहिती आहे, आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार 3ऱ्या वर्गात म्हणजे वयापासूनची मुलं आपल्याकडं ऍज अ फॉर्मल एज्युकेशनचा पार्ट म्हणून येणार आहेत. बट ते लेटर ऑन. बट राईट नाऊ आपल्याकडे येणारा मुलगा वय वर्ष 6 ते 14 या वयोगटातले मुलं असतात. आणि पियाजेच्या सांगितलेल्या अवस्थांपैकी 2 अवस्था ज्या आहेत, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था, या 2 अवस्था या आपल्या प्राथमिक शिक्षणाशी निगडीत आहेत. त्यामुळं त्याच्यावरचे प्रश्न हे इथं आलेलं आहे. कदाचित पियाजेवरचाच दुसरा प्रश्न जर टीईटी पेपर क्रमांक 2 ला एखाद्या एक्झामिनरला फ्रेम करायचा असेल, तर तो चौथी जी अवस्था आहे ना, औपचारिक क्रियात्मक अवस्था, याच्याबद्दल विचारू शकतो. म्हणजे आपल्याला ही परीक्षा देताना एक माइंडसेट क्लिअर पाहिजे की आपल्याला ही परीक्षा शिक्षक म्हणून द्यायची आहे, ना की विद्यार्थी. जोपर्यंत आपण शिक्षक म्हणून त्या परीक्षेकडे पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रश्न फ्रेम करणं, कारण आपण पण ते करतो ना. हम भी स्कूल में वही करते हैं, हम हमारे बच्चों के लिए फ्रेम करते हैं क्वेश्चन. तो क्वेश्चन फ्रेम करते वक्त सबसे इंपॉर्टेंट क्या है किसी भी क्वेश्चन का, कि वो क्वेश्चन रिलायबल है क्या उस ग्रुप के लिए, उस एज के लिए. हाँ, ये हम बच्चों के लिए देखते, तो वैसे ही टीईटी का भी जो एग्जाम फ्रेम किया जाता है क्वेश्चन पेपर, तो पेपर 1 का क्या अप्रोच होता है, पेपर 2 का क्या अप्रोच होता है, ये हमें एज अ टीचर पता होना चाहिए. तो 4 अवस्था पियाजी की पता होनी चाहिए, वो चारों अवस्था का एज पता होना चाहिए, उस एज के कैरेक्टरिस्टिक पता होनी चाहिए.
क्योंकि ये क्वेश्चन अभी इस अवस्था पे आया है, हो सकता है अगली बार आपको उसके कैरेक्टरिस्टिक के ऊपर पूछा जाए, हो सकता है एज ग्रुप के ऊपर पूछा पूछा जाए। कंटेंट वही है पियाजे, बट क्वेश्चन अलग अलग फ्रेम हो सकते हैं। तो ये महत्वपूर्ण बात है इस पहले क्वेश्चन से। उसके बाद एक जो पियाजे का एक बहुत महत्वपूर्ण एक कंसेप्ट था, वस्तु सातत्य। हाँ। सो अगर यही फैक्टर हो और अलग अलग क्वेश्चन आ सकते हैं, तो कौन सा आ सकता है कि वस्तु सातत्य मतलब क्या आहे? फॉर एक्झाम्पल ऐसा स्ट्रक्चर आएगा की मूल कोणत्या अवस्थेत वस्तू डोळ्यावाड झाली तरी ती अस्तित्वात आहे हे ओळखते, असा प्रश्न असेल आपल्याला, तर ती कोणती अवस्था आहे? संवेदीकारक अवस्था, आणि त्याला वस्तू सातत्य पण म्हटलं जातं. सपोज मी मुलाला हे दाखवलं बॉक्स, आणि हे नंतर बाजूला जरी ठेवून दिलं त्याच्या नजरेच्या समोरून, तरी त्याला बॉक्स म्हणजे काय हे माहित आहे. किंवा मी त्याला पाण्याची बॉटल दाखवली, ही पाण्याची बॉटल. आता पुढच्या वेळी पाण्याची बॉटल मी बाजूला जरी ठेवली तरी त्याला माहिती की ती पाण्याची बॉटल कुठं तरी अस्तित्वात आहे. हे वस्तू सातत्य असतं. त्याच्यानंतर पियाजेनेच इगोसेंट्रिझम जे आहे, अहम केंद्रिता, म्हणजे लहान मूल जे असतं, तर ते कुणाला काही देत नाही. त्याच्याकडे जर तुम्ही त्याची वस्तू मागितली तर ते मी देत नाही असंच म्हणतं. का देत नाही ते? कारण त्याच्यामध्ये इगोसेंट्रिझम आहे, अहम केंद्रितता आहे. त्याला जे काय आहे ते स्वतःच पाहिजे. हे पण माझं, त्याला साधं लहान मुल जर तुमच्या घरात असेल तर तुम्ही बघा त्याच्यासोबत बोलताना जर त्याला म्हटलं की मम्मी माझी, तरी ते रडायला लागतं. का? कारण त्या मम्मीवरती त्याचाच अधिकार आहे असं त्याला वाटतं. किंवा ते त्याची वस्तू दुसऱ्याला देत नाही, काही नाही काही, त्याला सगळं स्वतःलाच पाहिजे. तो हे जे आहे हे त्या एजचं कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि त्याला ती कन्सेप्टचं नाव दिलं अहम केंद्रितता. किंवा कन्झर्वेशन नावाची एक कन्सेप्ट आहे की म्हणजे उदाहरण पुढे दिलंय बघा, ग्लासचा आकार बदलला तरी पाण्याचे प्रमाण तेवढेच राहते, हे मुलाला कोणत्या अवस्थेत समजेल? सपोज आता मी त्याला, इथे 1 लिटरची बॉटल आहे, या 1 लिटरच्या बॉटलला मी त्याला दाखवलं आणि विचारलं मुलाला की हे किती पाणी आहे, तो सांगेल 1 लिटर. आता पुढच्या वेळी जर तो मुलगा खूप छोटा असेल, मी मोठ्या 10 लिटरच्या बॉटलमध्ये जर ते ओतलं किंवा बादलीमध्ये ओतलं, तर तो काय म्हणाला, अरे मोठं जास्त पाणी आहे. कारण त्याला ते अंडरस्टँडिंग नाहीये की पाणी सेम राहणाऱ्या वस्तूचा आकार बदलणारे आकार. ओके. हे तेव्हा केव्हा कळेल? मूर्त म्हणजे जी म्हणतो आपण की मूर्त क्रियात्मक अवस्था, वय वर्ष 13च्या पुढे, 12-13च्या पुढे हे त्याला अंडरस्टँडिंग व्हायला लागतं. तोपर्यंत आपण लहान मुलांना प्रश्न विचारतो बघा वर्गामध्ये, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड जड काय, हे विचारता का तुम्ही कधी? हेलो एवरीवन, मेरा क्वेश्चन समझा? कि हम क्लास में जब हो चर्चा करते सर. हैं, छोटे बच्चों के सामने जब हम जाते हैं 5वीं 6वीं, तो ऐसे ही हम रैंडमली क्वेश्चन पूछते हैं कि 1 किलो लोहा है और 1 किलो कपास है, तो दोनों में से हेवी क्या है? उनका आंसर क्या रहता है? लोहा लोहा जो है वो ज्यादा हेवी है। बट यही क्वेश्चन आप 8वीं के कक्षा में पूछोगे तो वो क्या बोलेंगे? नहीं नहीं, वो आकार अलग अलग है लेकिन उसका वजन जो है वो सेम है। तो 8वीं में क्यों? क्योंकि 8वीं का एज अगर आपको है पता, तो वो है 14, मतलब 13 से ऊपर ही है। तो उस एज में वो कैरेक्टरिस्टिक है कि व्यक्ति को वो अंडरस्टैंडिंग आ जाती है। तो ये हमें देखना है। उसके बाद पियाजे के अलग अलग कंसेप्ट है। हाँ, आत्मसात्मीकरण है, असिमिलेशन जिसको बोला जाता है, अकोमोडेशन है, इक्विलिब्रियम है। इसके ऊपर भी क्वेश्चन आ सकता है। मतलब जब हम ये एक क्वेश्चन देखते हैं पियाजे नाम सुन के, तो पियाजे के ऊपर देखिए इतने सारे कंटेंट है, और हमें ये कंटेंट को सीखना होता है एक्चुअल लेक्चर में। तो हम क्या करते हैं एज अ शिक्षक सपोर्ट, हमारे क्लास का स्ट्रक्चर ये होता है कि जैसे मैंने शुरुआत में बोल दिया कीवर्ड्स, तो कीवर्ड्स पहले हम देख लेते कि कौन सा कीवर्ड क्या मतलब है। उसके बाद एक होता है व्यक्ति और उसका परिचय। क्योंकि साइकोलॉजी में जब हम बात करते हैं, अगर हम एक 15 लोगों को अच्छे से कर ले, जो हमने सीटीईटी में भी किया था, कि 15 लोगों को अगर हम एज अ पर्सन, जैसे महात्मा गांधी देखने के बाद हमें कैसे पता चलता है कि हाँ इनका ये जन्म इधर हुआ, इन्होंने ये किताबें लिखी, अंग्रेजों के साथ ये उन्होंने किया, उनके अम्बेडकर जी के साथ क्या डिस्कशन हुआ, गोलमेज परिषद में उनका क्या काम था, फिर उन्होंने छोड़ो भारत आंदोलन में क्या भूमिका निभाई, भारत स्वतंत्र होने के बाद क्या भूमिका निभाई। एक नाम है महात्मा गांधी।
तो उसके हमें अलग अलग पहलू पता है। तो उसी तरीके से हम साइकोलॉजी को जब पढ़ते हैं, तो हम अगर एक व्यक्ति के बारे में पढ़ेंगे, हाँ, जिन पियाजे, कोहलबर्ग, हाँ, या फिर दूसरे बहुत सारे हैं, हाँ, थॉर्नडाइक है, हाँ, अ, उसके बाद मतलब इतने हैं कि उनके नाम अभी यहाँ पे ये हो रहे हैं, लेकिन बहुत सारे लोग हैं। लेकिन उनमें से 15 लोग ऐसे हैं, वो 15 लोगों को अगर हमने अच्छे से कर लिया एज अ व्यक्तित्व के तौर पे, तो उस 15 में 15 क्वेश्चन बनते हैं कम से कम। जो सीडीटी में जिन्होंने वो हमारा एक मैंने क्या किया था, एक वर्कशीट हम बनाते हैं। उस वर्कशीट में क्या रहता है कि उस व्यक्ति का नाम रहेगा, उसका परिचय रहेगा, उसकी थ्योरीज रहेगी, उसके कुछ कीवर्ड्स रहेंगे, ऐसा डिस्क्रिप्टिव रहता है। आप डिस्क्रिप्शन को पढ़ना है हिंदी, मतलब वो मराठी और इंग्लिश दोनों लैंग्वेज में रहता है। और उसके नीचे जो एक वर्कशीट हम देते हैं, उस वर्कशीट को अगर आप सॉल्व करते हैं और परीक्षा के टाइम पे उसी 15 वर्कशीट को एक बार नजर से निकाल लोगे, तो आपको 10-15 मार्क का उसी में से आता है। तो ये एक ट्रिक है। ये नॉर्मली आपको कहीं पे भी रेडीमेड किताब में बाहर नहीं मिलेगा, ऐसा कि व्यक्तित्व है और उसके बारे में कुछ दिया है। तो ये हम जब ये यहाँ पे मैंने पियाजे का उदाहरण लिया है, हो सकता है कि अगली बार थॉर्नडाइक का क्वेश्चन आए, उसके बाद मतलब किलपैट्रिक का आए। बहुत सारे लोग होते हैं, उनके नाम हम जब पढ़ते क्वेश्चन तो हमें पता चलेगा। तो ये हमें चीजें जब हम इस क्वेश्चन को देखते हैं, तो इतनी सारी चीजों के ऊपर इसके आंसर बन सकते हैं। ये हुआ पहले प्रश्न का एक्सप्लेनेशन, मतलब पहले प्रश्न को हमें इस एंगल से समझ लेना है। क्लियर है? अब ये आत्म सात्मीकरण क्या है, समायोजन क्या है, समतोलन क्या है, हाँ, अहम केंद्रितता क्या है, हाँ, कंजर्वेशन क्या है, ये सारी चीजें हम डिटेल में जब वो लेक्चर देखते हैं तब ये पूरी हो जाएगी। बट राइट नाउ वी आर जस्ट टेस्टिंग द सिलेबस। हम बस टेस्ट ले रहे हैं। आप कभी नासिक गए हैं? वहां पे वाइनरी है बहुत सारी, तो अलग अलग प्रकार की वाइन होती है। और वहां पे लोग जाके बस उस वाइन को टेस्ट करते थे, मतलब एक छोटा सा 10 ml 20 ml का ग्लास लेते हैं और हर को टेस्ट करते हैं। उनको वो पूरा नहीं पीना है, बट टेस्ट लेना है। तो उसी तरह से हम ये सीबीईटी का जो लास्ट क्वेश्चन पेपर था, उसको टेस्ट कर रहे हैं कि हमें कितने डीप तक जाना पड़ेगा, तो वो अंडरस्टैंडिंग करने के लिए। तो क्वेश्चन नंबर 62, एक ट्रायंगल है, एका वर्तुळाची त्रिज्या, सॉरी, सर्कल है ट्रायंगल, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टाशी निगडीत आहे? कोणता आहे? नॉलेज, ज्ञान, आकलन आकलन आकलन। और कोई है? ज्ञान, नॉलेज, नॉलेज। और ज्ञान ज्ञान नॉलेज। उसका सही ऑप्शन है उपयोजन, एप्लीकेशन। अब आपके मन में आया होगा कैसे? तो देखो, ज्ञान इस केस में ज्ञान क्या है की वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र, हे त्याचं ज्ञान झालं। त्या सूत्रामध्ये किमती टाकायच्या हे त्याचं स्किल झालं। मिळालेल्या ज्ञानाचं उपयोजन. सूत्र असं आहे आणि सूत्रात आपल्याला विचारलंय क्षेत्रफळ, हे अंडरस्टँडिंग झालं। पण विचारलंय काय? क्षेत्रफळ किती? म्हणजे त्याला काय करायला लागणार आहे? क्षेत्रफळ ही कन्सेप्ट अंडरस्टँडिंग झालेली आहे, सूत्र त्याला माहिती आहे ज्ञानाच्या रूपात। त्या ज्ञानामध्ये त्याला कौशल्य जे आहे, त्याचं लिखाण कौशल्य आणि गणितीय कौशल्य ते वापरून ते सूत्रामधचं ऍप्लिकेशन करायला लागेल। आणि मग वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग। मग पाय म्हणजे काय हे त्याला ज्ञानाच्या आधारे माहिती आहे। ओके, तो ती किंमत सूत्रात टाकेल आणि त्याचं ऍप्लिकेशन करून उत्तर काढेल। ओके, हा प्रश्न दिसायला किती सोपा वाटतो बरं? जब हम इस क्वेश्चन को देखते हैं कितना सिंपल लगता है। बस 2 लाइन का क्वेश्चन है, दो भी नहीं, 1 लाइन का क्वेश्चन है। लेकिन ये क्वेश्चन कितने बड़े टॉपिक को रिप्रेजेंट करता है वो हम नीचे देखेंगे। कितना बड़ा टॉपिक है देखिए। तो ये जो है
ये क्वेश्चन जो है एजुकेशनल ऑब्जेक्टिव जो होते हैं उसके ऊपर डिपेंड है। उसमें एक ब्लूम की टेक्सोनॉमी करके टॉपिक है। हाँ, ब्लूम की टेक्सोनॉमी। अब ये ब्लूम की जो टेक्सोनॉमी है उसने क्या किया था कि नॉलेज जब हम गेन करते हैं तो जो गेन करने का एक तरीका होता है वो कहाँ से शुरू होता है और उसका लास्ट कहाँ पे है। हाँ, इसके ऊपर उसने अलग अलग विचार रखे थे। तो ये ब्लूम की जो टेक्सोनॉमी है उसके डिपेंड मतलब वो टॉपिक है इस क्वेश्चन के पीछे का। तो उसने क्या किया था। अब ये तो इसके ऊपर हमने देख लिया ज्ञान क्या है आकलन क्या है। तो आकलन है, स्किल है, लेकिन जब हम बात करते हैं इस तरीके के और क्वेश्चन क्या बनेंगे तो हो सकता है यहाँ पे एप्लीकेशन के ऊपर क्वेश्चन आया है, नेक्स्ट टाइम इसके ऊपर स्किल के ऊपर क्वेश्चन आएगा। तो हमेशा याद रखना है जब फाइंड आउट, हाँ फाइंड आउट है तो क्या करना है वो एप्लीकेशन है। हाँ, क्योंकि ढूंढना है हमें, जिस चीज को ढूंढना पडता है, जी गोष्ट आपल्याला शोधायची आहे ना त्याच्यासाठी आपल्याला उपयोजन करायला लागतं हे लक्षात ठेवायचं। आणि जर तिथे असेल ड्रॉ, स्केच, हा किंवा अ, करा, हे करा असं जर असेल तर ते आपलं स्किल असेल, कारण ते आपल्याला ऍक्च्युली करायचंय। तो हे लक्षात ठेवायचं। आणि ब्लूमची टेक्सोनॉमी आपल्याला डिटेलमध्ये बघायला लागते। ब्लूमच्या टेक्सोनॉमीवर दरवर्षी 1 ते 2 प्रश्न येतात आणि काही नाही एकदम म्हणजे मस्त आहे शिकायला पण एक छोटी कन्सेप्ट आहे। बट ही जी आहे हे शिकणं कसं होतं याच्याशी संबंधित एक मोठा ब्रॉड एरिया आहे आणि आपल्याला त्याच्यावरती आधारित हे बघायला लागतं। 63 नंबरचा क्वेश्चन आपण वाचूया। डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते। ब्रेन का पार्ट ऐसा कौन सा है जो विजुअल सेंसेशन को प्रोसेस करके उसका मीनिंग लगाता है, जो आंखों से इमेज आती है उसको अर्थ देने का काम ब्रेन का एक पार्ट करता है। तो वो क्या है। यस, 1 नंबर ऑप्शन दिया है बहुत सारे लोगों ने। और लोगों को क्या दो लगता है। चार चार मार्शियल लोब्स। हाँ, कैल्शियम ऑप्शन नंबर 4। पार्श्वला A1 ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट। ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आंसर। बिकॉज जो हमारा ब्रेन का स्ट्रक्चर है उसके अलग अलग पार्ट है। एक बेसिकली राइट वाला ब्रेन और लेफ्ट वाला ब्रेन, ये एक कंसेप्ट होती है। राइट ब्रेन जो है हमारे लेफ्ट साइड को कंट्रोल करने का काम करता है। और जो लेफ्ट साइड का ब्रेन है वो राइट को कंट्रोल, मतलब ये अपोजिट है, ये ध्यान में रखना है। ये जब सवाल आया है तो इसका आंसर तो हमें पता चल गया क्योंकि हमने ये कंसेप्ट जब हम मतलब देखेंगे आगे तो हमें ये क्लियर होगी। लेकिन इसके साथ साथ ऐसे कौन से और पार्ट है जो कि हमें साइकोलॉजी में मतलब ये क्वेश्चन को देखने के बाद हो सकता है कि ये बार उन्होंने ये क्वेश्चन पूछा है, नेक्स्ट टाइम दूसरे पार्ट का क्या काम है उसके ऊपर पूछ सकते हैं, कुछ सिचुएशन दे सकते हैं उसके ऊपर क्वेश्चन पूछ सकते हैं। तो हमें ये जो सब्जेक्ट है ये ब्रेन का स्ट्रक्चर और उसका काम, ये हायर ऑर्डर थिंकिंग जो होता है ना, हाँ, या फिर लर्निंग डिसेबिलिटीज वाला पार्ट है। उसके बाद ब्रेन का डेवलपमेंट एक पार्ट है, बच्चे का विकास और वाढ़, ये जो कंसेप्ट देखते हैं, तो ये सारी चीजें कहीं ना कहीं उस टॉपिक को रिप्रेजेंट करने वाला ये क्वेश्चन है कि जिसमें हम देखते हैं कि ब्रेन का डेवलपमेंट कैसे होता है, उसके कौन से पार्ट है, हर पार्ट का काम क्या है, और उस पार्ट के रिगार्डिंग कौन सा लर्निंग डिसेबिलिटीज है, उसके ऊपर कौन सा उपाय है। ये सारी चीजें हमें पता होनी चाहिए एज अ टीचर, ताकि इसका उपयोग हम एक एजुकेशन आता है एक टर्म, किसी को पता है वो एजुकेशन का टर्म क्या है। सभी प्रकार के बच्चों को एजुकेशन में की प्रोसेस में अ, ढाल देना, सगळ्या प्रकारच्या मुलांचं
इंक्लूसिव एजुकेशन। यस, वेरी गुड मैडम। इंक्लूसिव एजुकेशन के पर्सपेक्टिव से ये पता होना चाहिए कि ब्रेन का पार्ट कौन सा क्या काम करता है किस तरीके से। तो इसमें और भी मतलब जो ऑप्शन में दिए हैं मेंदू, आपल्या मेंदूचे जे आहेत, तर त्या प्रत्येक भागाचे काम बघा काय आहे, की पार्श्व मस्तिष्क भाग जो असतो, हा तो मागच्या बाजूला आहे, आपल्या ह्या बाजूला इकडे। आणि त्याचं काम काय आहे की व्हिज्युअली जे आपण आपल्याकडे येतं, तर ते व्हिज्युअलला स्वीकारायचं, ब्रेन मध्ये त्याला अर्थ लावायचा आणि रंगाची ओळख वगैरे पटवायची। म्हणजे रंगाच्या संबंधात म्हणजे पुढची गोष्ट गोल्डन आहे, सिल्वर आहे की हिरव्या रंगाची आहे, हे कोणत्या पार्ट मधून समजतं? पार्श्व मस्तिष्क भाग। त्याच्यानंतर ललाटी। ललाटी हे भाग म्हणजे काय? आपने वो गाना सुना होगा ना, ललाटी भंडार दूर लोटू न दे अंधार। देवी का गाना है, देखिए देवीचं एक गाणं आहे, ललाट म्हणजे काय? कपाळ। हाँ, सो ब्रेन का जो सामने वाला भाग है, जिसको हम आसान भाषा में कपाळ म्हणतो, त्याला आपण, त्याला मानसशास्त्राच्या भाषेमध्ये ललाटीय भाग असं म्हणतात। हा, फ्रंटिलियर लोब्स, उच्चस्तरीय विचार करण्याची प्रक्रिया, निर्णय घेणं, नियोजन करणं, व्यक्तिमत्व आणि ऐच्छिक स्नायूंच्या हालचालीचं नियंत्रण करतं। बरेचसे आपले जे कोणत्याही धर्माच्या ज्या काही परंपरा आहेत, त्याच्यामध्ये बघा, आपल्या हिंदू धर्मात स्पेशली डोक्याच्या कपाळावरती टिळा लावला पाहिजे असं खूप जास्त सांगितलं जातं। का सांगितलं जातं? कारण डोक्याच्या कपाळावर ज्या आपल्या काही नियंत्रण करणारी केंद्रकं आहेत, तर ते इथे आहे। आणि तिथे जर आपण कपाळावर टिळा लावला, तर असं म्हणतात की तो टिळा कोणत्या पदार्थाचा लावलाय त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर होतो। लाईक चंदनाचा जर लावला, तर चंदन हे जरा शांत नेचरचं वनस्पती आहे, तो आपला मेंदू शांत राहतो। तर त्याचं कारण बघायचं, तो मेंदूच्या समोरचा भाग आहे आणि त्याचं कामच ते आहे की निर्णय घेणं, डिसिजन करणं, विचार प्रक्रियेमध्ये सहभाग करणं, हे आपल्या पुढच्या बाजूचं काम आहे मेंदूच्या। ओके। त्यानंतर शंकाकृती भाग, हा, टेम्पोरल लोब्स, हा कानांच्या जवळचा भाग आहे। याचं महत्वाचं काम काय आहे? कानांच्या जवळ आहे म्हणजे काय? हिअरिंग, जे काही आपण ऐकतो ते ऐकणं, त्याचा अर्थ लावणं, हा आलेला आवाज गाडीचाच आहे की ट्रेनचा आहे, आपल्याला मेंदूला कळतं ना। शेजारून जर आपण ट्रेनच्या बाजूला उभे असू आणि तितक्यात एखादी गाडी गेली, आणि छोटी गाडी गेली तर त्याचा वेगळा आवाज आहे, मोठी गेली तर आणखी वेगळा, लहान मूल रडण्याचा वेगळा आवाज आहे, प्राण्यांचे वेगवेगळे आवाज आहे। हे सगळे आवाज जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण त्या आवाजाचा अर्थ लावतो, तर हे अर्थ लावण्याचं जे काम आहे, तर तो आपल्या मेंदूतला शंखाकृती भाग जो आहे तो करतो। आणि भाषा समजून घेण्यासाठी आणि मेमरी साठवण्यासाठी, हा, मेमरी रिलेटेड हा पार्ट खूप महत्वाचा आहे। त्यानंतर आहे पार्श्वललाटीय भाग। हा, आपण ललाट बघितलं होतं म्हणजे कपाळ, त्याच्या वरी आणखी इकडे जो कवटीचा भाग आहे वरच्या बाजूला, तर तो तो म्हणजे पार्श्वललाटीय भाग। याच्यामध्ये काय होतं की स्पर्श, तापमान, दाब, वेदना यासारख्या ज्या सेन्सरी इन्फॉर्मेशन येते ना, म्हणजे जे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत, तर त्यांनी कोणतीही त्यांना सेन्स झाला की ते जे मेसेज पाठवतात, तर तो मेंदूतला असा कोणता भाग आहे की जो त्या मेसेज वरती प्रोसेस करतो, तर तो म्हणजे पार्श्व ललाटीय भाग। बघा आता, एक भाग म्हणजे मागची बाजू, मागच्या बाजूचं काम काय आहे? रंग, म्हणजे डोळ्या आणि मागची बाजू आपली जोडलेली आहे, हे लक्षात ठेवायचं। डोळा म्हणजे मागच्या बाजूशी संबंधित आहे, कानाचा जो आहे तो आवाजाशी संबंधित आहे, कपाळ जे आहे ते निर्णय प्रक्रिया आणि उच्च विचार करण्यासाठी आहे, आणि वरच्या डोक्याचा जो भाग आहे ज्याला पार्श्व ललाटीय भाग म्हणतात, तर तो सेन्सरी ऑर्गन्स ला कंट्रोल करणं, त्याचे मेसेज प्रोसेस करणं, या प्रकारे काम करतो। आता हा एक जो प्रश्न होता, तो इतक्या सगळ्या घटकाशी जरी संबंधित असेल, तर आणखी कोणते प्रश्न असू शकतात की जे येऊ शकतात? फॉर एक्झाम्पल, मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे, जो बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीचं केंद्र आहे, असा जर प्रश्न विचारला, तर त्याला म्हटलं जातं प्रमस्तिष्क। काय म्हटलं जातं? प्रमस्तिष्क। त्याच्यानंतर अनुमस्तिष्क, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम जो मेंदूचा भाग करतो, त्याला अनुमस्तिष्क म्हटलं जातं। त्याच्यानंतर लंबमज्जा किंवा मज्जासेतू म्हणजे काय आणि त्याचं काम काय आहे, हे इथं आहे।
म्हणजे बोलण्याच्या क्षमतेवर नियंत्रण करण्यासाठी कोणता एरिया आहे तो, हे सगळे गोष्टी आपल्याला जेव्हा आपण मेंदू ही गोष्ट मानसशास्त्रामध्ये समजून घेतो तेव्हा इतके सगळ्या कन्सेप्ट आहेत. कदाचित त्या कन्सेप्ट पैकी एक प्रश्न आता यावेळी असा विचारलाय, पण चान्स आहे की जेव्हा हा प्रश्नाची तयारी आपण करतो तेव्हा आपल्याला इतके सगळे प्रश्न जर किंवा इतके सगळे कंटेंट आपण समजून घेतले तर डेफिनेटली आपल्याला ते युजफुल होईल. क्लिअर आहे? 3 प्रश्न आपले झालेत आताशी. नेक्स्ट प्रश्न. आणि महत्वाचा मुद्दा इथं मी टिप मध्ये टाकलाय बघा, की अध्ययन क्षमता, लर्निंग डिसेबिलिटी आणि त्याचा ब्रेनशी संबंध, हा हेही आपल्याला याच्यात बघायला लागतं जेव्हा आपण लर्निंग डिसेबिलिटी बघतो तेव्हा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केले असले पाहिजे असे मत कोणी मांडले? कोणी मांडले? जीन पियाजे. जीन पियाजे. कोणी मांडलं? कोहलर कोहलर होते. ऍडव्हान्स नावाची एक गोष्ट होती, आपण पाहिली होती. म्हणजे जे मागचे असतील त्यांना माहित असेल, किंवा तुम्ही जर टीईटीचा अभ्यास मागे केला असेल तर ऍडव्हान्स ऑर्गनायझर नावाची कन्सेप्ट असते, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, म्हणजे शिक्षक शिकवण्याच्या पूर्वी किंवा एक त्यांनी एक प्रयोग केला ह्या व्यक्तीने. एक ग्रुप असा बनवला की ज्या ग्रुपला काहीच सांगितलं नाही आणि डायरेक्ट प्रश्न दिले, आणि दुसरा ग्रुप असा दिला की त्यांना त्या प्रश्नाच्या पूर्वज्ञानाशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या. तर तो कोणता व्यक्ती होता? हा, कोहलर 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 तर पॅटसन आहे. हा, पॅटसन. जेरॉम ब्रूनर. आन्सर इज नंबर 3, जेरॉम ब्रूनर. 2 नंबर, 4 नंबर, 1 नंबर नाही, जेरॉम ब्रूनर हे त्याचं उत्तर आहे. ओके. आता वॉटसनने काय केलं होतं? वॅटसन हा वर्तनवाद होता, वर्तनवादाचा तो जनक होता. जीन पियाजेने काय सांगितलं होतं? पियाजेची कोणती थिअरी आहे? पियाजे, कोलबर्ग आणि बौद्धिक सिद्धांत. कॉग्निटिव्ह लर्निंग थिअरी. बरोबर ना? सो इथं उत्तर आहे ब्रुनर. बट तुम्ही जे उत्तर सांगितले एवढे सगळे, कदाचित यावेळी यांनी ब्रुनरच्या बद्दल विचारलंय, हा हे स्टेटमेंट देऊन. नेक्स्ट टाइम ते वॅटसन बद्दल विचारू शकतात, पियाजे बद्दल विचारू शकतात, कोलबर्ग बद्दल विचारू शकतात. बट टिपिकली जे आहे तर हा प्रश्न लर्निंग थिअरीच्या संदर्भाने आहे, ज्याच्यामध्ये जेरॉम ब्रुनरची जी बोधात्मक संरचना सिद्धांत जो आहे, हा तर त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की शिक्षकांना नवीन माहिती देण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या गाठीशी असलेलं पूर्वज्ञान तपासलं पाहिजे आणि ते पक्क करणं आवश्यक आहे, जेणेकरून नवीन ज्ञान आणि जुनं ज्ञान यांचा संबंध जोडता येईल. देअर विल बी रिलेशन बिटवीन आवर प्री नॉलेज अँड न्यू अपकमिंग नॉलेज. So teaching is basically to connect our pre-knowledge with upcoming knowledge. तो असे ब्रुनरने स्टेटमेंट केलेले होते. आणि अध्ययनाची संरचना त्यांनी मांडली. मूल स्वतःहून ज्ञान निर्माण करतं, डिस्कव्हरी लर्निंग, हे त्यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर जेरॉम ब्रुनरने स्पायरल करिक्युलम, हा स्पायरल पद्धतीनं करिक्युलम कसा आवश्यक आहे याच्यावर याची मांडणी केली होती. आणि आजचा जो आपला करिक्युलम आहे तो स्पायरलच आहे. आता करिक्युलम इथं शब्द आलाय, तर करिक्युलमचे 2 टाईप आहे हे पण आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे हा एक एक प्रश्न आहे, पण तो किती ठिकाणी टच करतोय ते एकदा फक्त तुम्ही त्याची काय आनंद घ्या, टेस्ट घ्या. लायनर म्हणजे काय? ह्या वर्षी एक दिलं, समजा या वर्षी मी एखादी गोष्ट 5वीच्या पोरांना शिकवली, बस झाली, संपली, एंड. पुढच्या वर्षी त्याच्यातलं काहीच नाही. पण एखादा स्पायरल म्हणजे काय, की मी ह्या वर्षी त्यांना शिवाजी महाराजांचा जन्म आणि त्यांचं काम सांगितलंय, किल्ले कोणते जिंकले युद्धाच्या दृष्टीनं. पुढच्या वर्षी मी त्यांना शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाचं काम सांगितलंय. तिसऱ्या वर्षी मी शिवाजी महाराजांच्या
किल्ल्यांची रचनेचं काय स्ट्रक्चर होतं ते सांगितलं. तो कंटेंट इज सेम बट डिफिकल्टी लेवल जी आहे स्पायरल पद्धतीनं ती वाढवली गेली आहे. तो हा जो करिक्युलम आहे हा इंट्रोड्यूस केला होता जेरॉम ब्रुनरने. ओके, हे आपल्याला माहित पाहिजे. आता जे बी वॅटसन काय आहे, आता हे वॅटसन तो बिहेवियरिझमचं त्याने म्हणजे जनक आहे, ज्याने स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स याच्यावर भर दिला होता आणि आजूबाजूचं पर्यावरण कसं वर्तनावर परिणाम करतं तर ते त्याने सांगितलं होतं. जीन पियाजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी त्यांनी मांडली होती आणि विद्यार्थ्याच्या वयानुसार त्यांच्या बुद्धीचा विकास होतो याच्या संबंधी त्यांचे विचार होते. ते आपण अगोदरच्या प्रश्नात पाहिलं होतं. आणि कोलबर्ग काय होता, चिंपाजी सुलतान नावाचा जो एक चिंपाजी माकड होता त्याच्यावरती त्यांनी प्रयोग केला आणि त्यात सांगितलं की जे आहा मुवमेंट आहे की हेच ते जे मी मिळवायचं होतं मला ते मिळालं की ज्ञानाची प्राप्ती होते असं त्यांनी सांगितलं होतं. आता याच्यात आणखी कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात. ब्रुनर म्हटला की डिस्कव्हरी लर्निंग स्काफ फोल्डिंग नावाची एक कन्सेप्ट आहे जी सगळ्यात महत्वाची आहे. स्काफ फोल्डिंग आपल्याला सीटीईटीच्या अभ्यासात पण होतं की एखाद्या म्हणजे जे काम आपण स्वतः एखादा विद्यार्थी नाही करू शकत आहे तर त्याला शिक्षक जी मदत देतो थोडीफार एक्स्ट्रा हाताला धरून शिकवणं जे म्हणतो आपण तर ते स्काफ फोल्डिंग असतं. लाईक आपण सगळे सायकल कशी शिकलो हे माहिती आहे तुम्हाला, आठवतं? कोई शेयर करेगा उन्होंने साइकिल कैसा सीखा था? साइकिल सीखा कैसे, ये किसी को पता है क्या बचपन में? पडून शिकलो. हाँ पडून पडून शिकलो. हाँ, पडून पडून शिकलो. आणखी प्रोसेस काय झाली होती ती पडण्याच्या अगोदर पण? त्याच्याबद्दल जाणून घेण्याची एक उत्सुकता होती. त्याला कसं चालवायचं. मी कशी शिकलो हे मी सांगतो आता. मी सायकल शिकलो ती नळीची सायकल असायची. माझी हाईट तेवढी नव्हती. नळीच्या आतून पाय टाकायचा आणि बॅलन्स करायचा. मग माझे चुलते जे होते ते काय करायचे, सायकलमध्ये मला म्हणजे सायकल ते पाठीमागच्या बाजूने पकडायचे आणि ढकलायचे थोडी थोडी सुरुवातीला बॅलन्स येऊपर्यंत. मग ते मधून पाय टाकून मी चालवायचो. ते सुरुवातीला धक्का द्यायचे आणि जरा सरळ रोड आला व्यवस्थित उताराचा की हात काढून घ्यायचे आणि मागे थांबायचे आणि मग मी सायकल पुढे जायचो आणि मग माझ्या लक्षात यायचं अरे काकाने तर हात सोडलाय. पण तरी मला लक्षात यायचं की नाही आता मी शिकू शकतो. तो जे म्हणजे एका अवघड जागेवर जिथं मला शक्य नाही बॅलन्स करणं तिथं हात लावून मला पुश केलं जायचं आणि चांगलं वातावरण आलं जिथं मी बॅलन्स करू शकतो असं वाटायला लागलं काकाला, तिथे मला त्याने सोडलं. तर हे जे आहे त्याला म्हणतात स्काफ होल्डिंग. क्लिअर आहे स्काफ होल्डिंगची कन्सेप्ट आता? की एका ठराविक टप्प्यावरती दिली जाणारी मदत जी आहे ती थांबवायची आणि तिथं विद्यार्थ्याला त्याचे डिसिजन घेण्यासाठी मोकळीक द्यायची जेणेकरून तो प्रत्येक गोष्टीत आपल्यावर अवलंबून नाही राहायला पाहिजे. गरज आहे ना मदतीची त्या थांबा आणि त्याला करू द्या. हे जे आहे याला स्काफ होल्डिंग म्हणतात. वॅटसन जो आहे तो वर्तनवादाशी संबंधित आहे आणि त्याचं एक महत्वाचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय की तो म्हणायचा की म्हणजे हे जे विचार प्रवाह आहे हे आपल्याला शिकायचे की मानसशास्त्रामध्ये मूल कसं शिकतं याच्यावर खूप वादविवाद झाले. काही लोक म्हणायचे की बाबा आई बापाकडून जे येतं त्याच्यावरूनच ते शिकतंय. काही म्हणायचे की नाही त्याला वातावरण जर आपण व्यवस्थित दिलं तर ते शिकतंय. काही म्हणायचे वातावरण आणि आई बाप या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. काही म्हणायचे नाही दोन्ही गोष्टी अजिबात महत्वाच्या नाहीयेत. ते आपोआपच शिकतं, त्याला तुम्ही शिकवा नाही त्यांना का शिकू, ते शिकणारच. असे जे वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त झाले त्यातून आपले काही संप्रदाय तयार झाले मानसशास्त्राचे. मग जो एक असा विचार होता की मुलगा जो आहे तो स्वतः ज्ञान निर्माण करतो, त्याला तुम्ही शिकवा नाही तर नका शिकू, तो स्वतः ज्ञान निर्माण करणार आहे. याला आपल्या भाषेत म्हटलं जातं ज्ञान रचनावाद. काय म्हटलं जातं? ज्ञान रचनावाद. त्याच्यानंतर दुसरं एक होतं त्याला म्हटलं जातं वर्तनवाद.
वर्तन म्हणजे काय की मुलाचं वर्तन जे आहे ते आजूबाजूच्या परिस्थितीवर ठरतं आणि त्याचं वर्तन नियंत्रित केलं जातं आणि त्यातून ते शिकतं. त्याला वर्तनवाद म्हटलं गेलं. काहींनी मानवतावादाची नावाची कन्सेप्ट आणली की बाबा हे सगळं ठीक आहे, पण मग याच्यात शिक्षा नाही केली पाहिजे मुलाला, त्याच्या मताचा विचार केला पाहिजे, त्याला आदर दिला पाहिजे. असे जे वेगवेगळे विचार प्रवाह आहेत, हे आपण जेव्हा सायकोलॉजीचं इंट्रोडक्शन पाहतो किंवा सायकोलॉजीची व्याख्या सूत्र म्हणजे वेगवेगळ्या ब्रँचेस, त्याच्या वेगवेगळ्या शाखा आणि संप्रदाय, हे जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला हे डिस्कस करायचंय की हे वेगवेगळ्या शाखा कोणत्या आहेत आणि वेगवेगळे संप्रदाय कोणते आहेत आणि त्या प्रत्येक संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. आणि कुणीतरी व्यक्ती, हे जे 15 लोक 20 लोक जे आहेत ना, ज्यांचे नावं नेहमी आपल्या पुढे येतात, हे त्या त्या संप्रदायाला रिप्रेझेंट करणारे लोक आहेत. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये, म्हणजे एक्झाम्पल मी दुसरी करतो त्या संप्रदायावरून, की आपल्याकडे वारकरी संप्रदाय आहे, त्याच्यानंतर नाथ संप्रदाय आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे महानुभाव संप्रदाय आहे. ओके. आता वारकरी संप्रदाय म्हटलं की तुकाराम महाराज आहे, संत ज्ञानेश्वर आहे, गोरा कुंभार, चोखामेळा, हे सगळे आहे. तेच तुम्ही जर म्हणजे आपला नाथ संप्रदाय जर म्हटलं तर मग नवनाथ, कानिफनाथ, हे सगळे एक म्हणजे नाथ परंपरेतले लोक. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आपण काय म्हटलं की मी तो संप्रदायाचं आता मी नाव घेतलं मी विसरलंय, महानुभाव संप्रदाय. तर महानुभाव संप्रदाय आला की त्याचे वेगळे लोक आपल्या समोर येतात. सो जसा तो संप्रदाय आहे त्या प्रत्येक संप्रदायाची एक विचारधारा आहे. काही संप्रदाय असं म्हणतात की नाही देव आहे, काही म्हणतात की आपलं काम हेच देव आहे, काही संप्रदाय असं म्हणतात की देवाची प्राप्ती करायची असेल तर सर्वस्वाचा त्याग करा, काही संप्रदाय म्हणतात की नाही देवाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला सर्वस्वाचा त्याग करण्याची गरज नाही, आपण प्रपंच करता करता सिद्धा परमार्थ करू शकतो. जसे हे वारकरी मधले इकडे वेगळे संप्रदाय आहेत भक्ती परंपरेतले, तसेच मानसशास्त्रातले ते संप्रदाय आहेत आणि त्या प्रत्येक संप्रदायामध्ये काही महत्वाचे लोक आहेत. त्यातला वाटसन जो आहे तो वर्तनवादाशी निगडीत आहे आणि तो काय म्हणायचा की मला तुम्ही मुलं आणून द्या लहानपणी आणि सांगा की याला डॉक्टर करायचं, याला वकील करायचं, याला इंजिनियर करायचं, आणि मी ते तुम्हाला करून दाखवतो. म्हणजे लाईक फॅक्टरीमध्ये तुम्ही मला एखादा कारागीर असतो बघा, दगडाचं काम करणारा, तर तो फक्त काय म्हणतो की मला तुम्ही दगड आणून द्या व्यवस्थित, आणि मी त्या दगडापासून गणपती बनवायचा, शंकर बनवायचं, की दगडाची आणखी पाटा बनवायचा, वरवंटा बनवायचा, हे तुम्ही मला सांगा, फक्त दगड द्या आणि सांगा, मी तुम्हाला बनवून दाखवतो. अशा पद्धतीचं जे एक विचारधारा होती तिला वर्तनवाद म्हणतात आणि वॅटसन हा त्या विचारधारेचा व्यक्ती होता. कोहलबर्ग जो आहे समिष्टवाद. समिष्टवाद म्हणजे काय की बाबा एकत्रित विचार करणं, सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करणं. म्हणजे 4 गोष्टी आहेत पण 4 गोष्टी वेगवेगळ्या नसून त्याचा संबंध एकत्रित आहे, अशी जी विचारधारा आहे ती समिष्टवादाची आहे. थॉर्नडाईक कशाशी संबंधित आहे की तो प्रयत्न प्रमाद पद्धत आणि जे लर्निंगचे म्हणजे नियम आहेत त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर स्किनर आहे, जो साधक अभिसंधानची थिअरी आहे ती. तर जसं वरती आपल्याला इकडे जे विचारलं होतं तर ते ब्रुनरच्या बद्दल विचारलेलं होतं, तर तसं ह्या बाकीच्या लोकांच्या बद्दल सुद्धा विचारलं जाऊ शकतं. म्हणजे यातले जे ऑप्शन आहेत, आता वॉटसन तर कळालं आहे की याच्याने काय सांगितलं, ब्रुनरने काय, कोहलबर्गने काय, हे आपल्याला या प्रश्नाची तयारी करताना किंवा हा प्रश्न समजून घेताना पाहणं खूप महत्वाचं आहे. आणि ब्रुनर तर आणि हे पेपर दोन सर Yes, पेपर 2 मध्ये पण असं सेम त्यांचे सिद्धांत आहे का, जसं ब्रुनरचं शोधक अध्ययन आहे आणि वॅटसनचं वर्तनवाद आहे, पेपर 2 मध्ये पण सेम असंच आहे ना? अशाच पद्धतीने असेल मॅडम, कदाचित इथे मी त्याच म्हणतोय की आपल्याला दोन्ही जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत कळणार नाही. आता मी ते पाहिलंय, बट काय होतं की जसं मी मागाच्या उदाहरणामध्ये सांगितलं की वय वर्ष 12 पर्यंतची लक्षणं पेपर 1 ला विचारली, कदाचित पेपर 2 ला 12 ते 14 ची लक्षणे विचारली जाऊ शकतात, कारण पेपर 2 हा 6वी ते 8वी ला आहे. कंटेंट अँड पर्सन इज सेम बट इस्त्रीचे अप्रोच कपडे घेऊन ये. चेंज होईल. नाही, मीच जाते अजून थोड्या वेळाने. नाही, मॅडम थोड्या वेळाने जाणार आहात तोपर्यंत प्लीज माईक म्यूट ठेवा. थँक्यू. हे संप्रदाय आपण पाहिले बघा, कॉग्निटिव्हिझम, त्याच्यानंतर वर्तनवाद, बोधात्मक, कोहलबर्ग,
हे आपल्याला जेव्हा संप्रदाय पाहिजे तेव्हा आपण डिटेल पाहणार आहोत. ते मी फक्त ऍज अ काय म्हणू त्याला टेस्ट म्हणून आपण की बाबा एक प्रश्न हा किती त्याचा मागं किती सगळं काय आहे म्हणजे एक प्रश्न येतो म्हणजे आपण म्हणतो ना की तर आपण एवढं सगळं केलं आणि त्या प्रश्नावरती म्हणजे त्या घटकावरती प्रश्नच आला नाही तर असं होत नाही. तो प्रश्न हा इतक्या सगळ्या घटकांना रिप्रेझेंट करणारा आहे. 65 नंबरचा प्रश्न बघा. क्रमान्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे डॅश डॅश चौकटी होय. काय आहे? चॅट बॉक्स मध्ये आन्सर आलेलं नाही आणखी. आणि आन्सर देताना प्रश्नाचा नंबर आणि अच्छा. पुढे त्याचा पर्यायाचा नंबर द्या म्हणजे लक्षात येईल. पूर्वज्ञान. हे उजळणी. पूर्व की कुणाला काय वाटतंय? पूर्वज्ञान. ऑप्शन नंबर 1 असं सगळ्यांना वाटतंय का? हो. पूर्वज्ञान. पण त्याचा ऑप्शन नंबर 1 हे उत्तर नाहीये मॅडम. 65 नंबरचा उजळणी. क्वेश्चनचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 3 असेल 3 उजळणी. नॉलेज. संपादन. ज्ञान संपादन. ओके ते कसं आपण पाहूया पुढं. ओके तो हा प्रश्न जो आहे हा अध्ययन तंत्र टीचिंग लर्निंग टेक्निक्स ज्या आहेत त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यातला जो क्रमन्वित अध्ययन लर्निंग जे असतं हा त्याच्या तो हा सब टॉपिक आहे. पण ब्रॉड टॉपिक कोणता आहे? अध्ययन तंत्र. जेव्हा आपण टीचिंग मेथडॉलॉजी आपण असं म्हणतो ना की काय टीचिंग मेथडॉलॉजी टीचिंग टेक्निक्स वेगवेगळ्या शिकवण्याच्या पद्धती त्या प्रत्येक पद्धतीमध्ये कोणते स्टेप फॉलो केले जातात हा तो सगळा ब्रॉड एरिया आहे. आणि त्यातला क्रमन्वित अध्ययन नावाचा जो एक प्रकार आहे घटक त्याच्यातला तो आहे आणि जो क्रमन्वित अध्ययन हा BF स्किनरची जी एक साधक अभिसंधान उपपत्ती आहे त्याच्यावर आधारित आहे. स्किनरने कशावर प्रयोग केला होता माहितीये तुम्हाला? स्किनरचा प्रयोग कशावर होता? चला ही एक्झरसाइज आहे तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये दिसते का मला? कॅट का? कुत्रा नाही, कॅट. कुत्र्यावर टावलाव केला. कॅट असेल. कॅट हा? सी. सी कॅट. कबूतर. कबूतर आणि आणखी मांजरावर कोणी केला? स्किनर बॉक्स होता बघा स्किनर बॉक्स नावाची कन्सेप्ट. कबूतर बरोबर आहे पण कबुतराच्या बरोबरीनं पण आणखी एक प्रयोग केला त्याने कशावर केला? उंदरावर. रॅट. व्हेरी गुड. सो आपल्याला कधी कधी प्रश्न असे पण विचारले जाऊ शकतात. आता इथं स्किनरचं विचारलंय आणि ती पद्धत स्किनरची म्हणजे त्याच्या थिअरीवर आधारित आहे ती टेक्निक क्रमन्वित अध्ययन नावाची.
तो याच्यामध्ये काय असतं की एखादा विषय आपल्याला जेव्हा शिकवायचा आहे मुलांना तेव्हा आपण त्यांना एका पायरीनं पुढे नेतो. म्हणजे असं नाही की आलो आणि डायरेक्ट स्वाध्यायावर जंप केला. असं करतो का आपण कधी? हा, वर्गात गेलं, नाव टाकलं फळ्यावरती, हा, इतिहास, हा, आणि खाली लिहिलं की काय, गड आला पण सिंह गेला, आणि लगेच सांगितलं मुलांना लिहा प्रश्नोत्तर. असं होतं का कधी? नाही होत. आयडियल कंडिशनला असं होत नाही. त्याचे स्टेप्स ठरलेले असतात. आपण काय करतो त्यांना पहिल्यांदा काही पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारतो, हा, त्याच्यानंतर नॉलेज बिल्ड करतो त्यांचं. म्हणजे पूर्वज्ञान एकदा तपासलं की आपल्याला अंदाज येतो की काय ते कंडिशन आहे, त्याच्यावर आधारित आपण त्यांना माहिती देतो आणि त्या माहितीतून त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करतो. ओके. त्या ज्ञानाच्या नंतर काय करतो आपण? पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो, जसं मी विचारलाय आता. त्याच्यातून उजळणी घेण्याचा प्रयत्न केला जातो चर्चेतून. हा, चर्चा केल्याच्या नंतर लास्टला काय केलं जातं? स्वाध्याय. स्वाध्याय ही एक प्रकारची टेस्टिंग आहे, चाचणी चौकटी, की हा पूर्ण कंटेंट त्यांना किती समजलाय. ओके. तर हे तपासण्यासाठी म्हणजे हे केलं जातं. ह्या 4 ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्यांचा वापर आपण क्रमन्वित अभ्यास म्हणजे अध्ययन करताना एका क्रमावर आधारित, क्रमन्वित म्हणजे काय, क्रमावर आधारित अध्ययन करताना हे जे 4 लेअर आहेत त्याला 4 चौकटी आपण म्हणू शकतो. आणि ह्या ज्या 4 चौकटी आहेत त्यापैकी एक एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेमध्ये चौकट म्हटलं जातं. आणि मग नवीन भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे डॅश डॅश चौकट होय. एक नंबर 65. ज्ञान संपादन. कारण प्री नॉलेज तर टेस्ट झालेलं आहे ऑलरेडी त्याचं, आणि दुसऱ्या पायरीवर आपण गेलो तर नॉलेज म्हणजे ती आहे. आता ह्या घटकावर आधारित महत्वाचे आणखी काय आहे की मग ही क्रमन्वित अध्ययनाचा जनक कोण आहे? तर स्किनर आहे. तो स्किनर कोणत्या संप्रदायाशी संबंधित आहे तर ते आपल्याला माहित पाहिजे. क्रमन्वित अध्यापनाचे 2 प्रकार जे असतात, रेखीय आणि ब्रांच, म्हणजे एका रेषेतले आणि एका शाखांचे. तर असे 2 गोष्टी आहेत. आणि जे ब्रांचिंग जे आहे मेथड, ती नॉर्मन क्राउडर या व्यक्तीनं ती सांगितली आहे. त्याच्यानंतर काही तत्व आहेत त्याचे, प्रिन्सिपल्स ऑफ, हे शिकवताना किंवा हे पद्धती शिकवताना प्रत्येक पद्धतीचे तत्व असतात ना, की आज मुलगा चुकलाय प्रश्नाचं उत्तर देताना, आणि त्याचं उत्तर जे आहे ते आपण 4 महिन्यांनी दिलं किंवा त्याची चूक त्याला 4 महिन्यांनी दाखवली तर चालतं का? नाही चालणार. तर क्रमन्वित अध्ययन जेव्हा आपण करतो तेव्हा चूक झाली की लगेच त्याचं सोल्युशन किंवा त्याला लगेच प्रतिसाद देणं गरजेचं आहे. ते एक तत्व आहे. त्याच्यानंतर स्मॉल स्टेपचं एक तत्व आहे. ही क्रमन्वित अध्ययनाची वैशिष्ट्ये आहेत, हे तत्व पाळणं. की एका वेळी एकच स्टेप, असं नाही की 4-5 स्टेप अचानक हे केल्या, नाही. तो हे आपल्याला ह्या प्रश्नाच्या अँगलने अशी सगळी तयारी करायला लागणार आहे. आणि ही जेव्हा आपला टॉपिक आपण पाहणार आहोत टीचिंग मेथडॉलॉजी आणि टीचिंगच्या व्हेरियस मेथड्स, त्याच्या टेक्निक्स, त्याचे मार्ग, त्याचे तत्व, प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे, त्या प्रत्येक पद्धतीचा फाउंडर कोण आहे, कोणी त्या पद्धतीचा पुरस्कार केला, या सगळ्या गोष्टी आपल्याला टीचिंग मेथडॉलॉजी ह्या पार्टमध्ये पाहायच्या असतात. तो हा सगळा एक मोठा टॉपिक आहे ज्याच्यातून प्रश्न येतात. त्यानंतर आहे 66 नंबरचा प्रश्न. संवेदाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? इंग्लिश में देखिए, आफ्टर इंटरप्रिटेड सेंसेशन इट इज कन्वर्टेड इनटू विच एलिमेंट? अवबोध. प्रतिमा. काय होतं? प्रतिमा. अवबोध. अवबोध होतो, अवबोध. प्रतिमा नाही, अवबोध. प्रतिमा ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. आता या सगळ्या कन्सेप्ट काय काय आहेत नाही पाहणार आहेत आपण. ना, आता हा प्रश्न जो आहे, कॉग्निटिव्ह प्रोसेस ज्या असतात आपल्या मेंदूच्या, एखादी गोष्टीकडे आपलं लक्ष जाणं,
ओके, त्याला आपण अवधान म्हणतो, बरोबर ना? लक्ष जातं. मग लक्ष गेल्यानंतर आपण ते ऑब्झर्व करतो, ते डोक्यात साचवतो, ते साचवल्यावर जे साचवलं त्याला अर्थ लावतो. हा, त्या अर्थाच्या आधारे आपल्या डोक्यात काहीतरी कल्पना होते तयार, म्हणजे प्रतिमा तयार होते, इमेज. आणि त्या प्रतिमेवर आधारित आपण काही वेगळी कल्पना पण करतो. या आपल्या ब्रेनच्या प्रोसेस आहेत एखाद्या गोष्टीला रिस्पॉन्स करण्याच्या किंवा शिकण्याच्या. तो कॉग्नेटिव्ह प्रोसेस आहेत, ज्याच्यामध्ये मेंदू जो आहे आपला, ब्रेन काय काय प्रोसेस करतो माहितीवरती, त्याच्याशी संबंधित ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आणि ह्या नेहमी आपल्याला परीक्षेत येतात, महाराष्ट्राच्या टीईटीत तरी येतातच. सेंट्रलच्या टीईटी मध्ये प्रश्न एवढे कंटेंट ओरिएंटेड नसतात. सेंट्रलच्या टीईटी मध्ये प्रश्न हे तुमच्या ऍप्लिकेशन बेसचे जास्त असतात, आणि महाराष्ट्राच्या टीईटी मध्ये ते नॉलेज टेस्टिंगच्या बेसवरती जास्त असतात. आपल्याला तो कंटेंट किती माहिती आहे एक्झॅक्टली हे महाराष्ट्राचं टीईटी पाहतं, आणि आपल्याला तो कंटेंट किती वापरता येतो ऍज अ टीचर हे सेंट्रलची टीईटी पाहतं. तो हा दोन्हीमध्ये फरक आहे. बघा, आता अवबोध म्हणजे काय? आता हे करेक्ट आन्सर जे आहे ते अवबोध आहे. अवबोधाचा अर्थ काय असतो? संवेदना आणि अर्थ. एखादी संवेदना आहे, जेव्हा मेंदूला एखादी संवेदना मिळाली आणि त्याचा अर्थ लावला जातो, तेव्हा त्याचं रूपांतर अवबोधात होतं. कानावर आवाज पडणं ही संवेदना आहे, पण तो आवाज चिमणीचा आहे का कावळ्याचा आहे का कुत्र्याचा आहे याचा अर्थ लावणं जे आहे ते येतं अवबोध मध्ये. ओके, त्याच्यानंतर दुसरा एक ऑप्शन होतं त्याच्यात कन्सेप्ट. बघा, कन्सेप्ट म्हणजे काय? आपल्याला अनेक अवबोध आहेत, आपल्याकडे काय झाले, अनेक अवबोध आले, आणि त्यातला समान गुणधर्म शोधून त्याचा आपण एक गट तयार करतो, तेव्हा त्याला संबोध म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, चिमणी आपल्याला माहिती आहे, कावळा माहित आहे, पोपट माहित आहे. पण या चिमणी, कावळा, पोपट, कबूतर, मोर या सगळ्यांना एकत्रित करून आपण जेव्हा त्याला पक्षी असा शब्द वापरतो, तेव्हा ती झाली कन्सेप्ट किंवा संबोध. आता प्रतिमा म्हणजे काय? की एखादी वस्तू समोर नाहीये तरी तिचा पूर्वीचा अनुभव आपल्या मनामध्ये आठवतो, म्हणजे प्रतिमा. हा, काय? फॉर एक्झाम्पल, म्हणजे काय, गुलाबजाम. हा, आता आपल्या समोर नाहीये तो गुलाबजाम, पण जेव्हा आपण गुलाबजाम हा शब्द आपल्याला कोणीतरी म्हणतो, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये लगेच आपण मागच्या वेळी पाहिलेला गुलाबजाम, खाल्लेला गुलाबजाम तो आठवतो, आणि ती इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, मनाच्या पटलावरती तयार होते. त्याला म्हटलं जातं प्रतिमा. आणि कल्पना म्हणजे काय? पूर्वीच्या प्रतिमांमध्ये फेरफार करून एक नवीन मानसिक चित्र तयार करणे म्हणजे कल्पना. फॉर एक्झाम्पल, आता लहान मुलं असतात बघा, त्यांनी मासा पाहिला. काय पाहिलं? मासा बघितला, आणि ते कल्पना काय करायला लागतात की माशाला पण माणसासारखे हातपाय आहे, मग माशांची एक परी आहे, त्याला जलपरी म्हटलं जातं. म्हणजे ते बघा कल्पनेच्या कुठपर्यंत गेले. किंवा मला पंख असते तर तर हे काय आहे की पूर्वीचं ज्ञान आहे, पक्षाला पंख आहे ते उडते, मग त्या पक्षाच्या जागेवरती तो स्वतःला जोडतोय आणि पंख जसे तसे ठेवतोय, हे इमॅजिनेशन झालं. तो ही कल्पना आहे. तो आपल्याला जो प्रश्न विचारलेला होता तर तो खूप क्लिअर होता की संवेदाला अर्थ लावला तर काय होतं. काय संवेदाला अर्थ लावलाय, फुंकण्याचा आवाज आला त्याचा मी अर्थ लावला की कुत्र्याचा आवाज आहे, म्हणजे अवबोध झाला ना माझा. ओके, संबोध, प्रतिमा या 3 शब्द बाकी वेगळे आहेत. पण याच्यावर आधारित कोणते कोणते आणखी प्रश्न येऊ शकतात? जसं इथं आता संवेदाचं विचारलंय, त्याचं भ्रमाचं पण विचारलं जातं. भ्रम म्हणजे काय? इल्युजन. जेव्हा संवेदाचा चुकीचा अर्थ लावला जातो तेव्हा त्याला भ्रम म्हटलं जातं. साप म्हणून काय म्हणतो त्याला, दोरीला साप म्हणणं आणि ओरडणं, हे काय झालं? दोरी पाहिलीये आणि दोरीचा अर्थ लावलाय हे सापासोबत, तो हे जे आहे त्याला भ्रम म्हणतो आपण. विभ्रम म्हणजे काय? इल्युजनच्या विरोधातील हॅलुसिनेशन. हा, हॅल्युसिनेशन म्हणजे काय? विभ्रम म्हणजे प्रत्यक्षात आवाज नाहीये किंवा प्रत्यक्षात ती वस्तू नाहीये. म्हणजे आता आवाज येत नाही. त्याच्यामध्ये दोरी होती त्याला साप समजलं इथपर्यंत ठीक आहे, पण इंद्रिय भ्रम. दोरी नाहीये, काही नाहीये, फक्त सावली आहे किंवा सावली जरी आहे समजा, पण एखादी गोष्ट की मनामध्ये ते आहे, प्रत्यक्षात ते नाहीये, आणि तरीही तो तर भास होतो. आवाज येत नाही. हॅलो, आवाज नाही येत. बाकीच्यांना येतोय का आवाज?
हो सर येतोय. कदाचित मॅडम थोडंसं इंटरनेट तुमचं बघा. कधी कधी बऱ्याचदा असा अनुभव आहे की सकाळी आपण बराचसा डेटा आपला वापरतो आणि नंतर रात्री डेटा कमी झाला की 4 GB तर 2 GB वर येतं, म्हणजे 2G वर येतं आणि टेक्निकल एरर यायला सुरुवात होते. सो तसं काही असेल तर बघा. बट मला वाटतं की आवाज क्लिअर असेल. आता येतोय ना? हो येतोय. ओके, थँक्यू. त्यानंतर आपल्याला अवबोधाचे वेगवेगळे नियम आहेत. सानिध्याचा नियम, सादृश्यतेचा नियम, सातत्याचा नियम. फॉर एक्झाम्पल अवबोध म्हणजे जर समजा ABCD असं लिहिलंय पुढं, फॉर एक्झाम्पल मी इथे एक ड्रॉ करू शकतो का? पाहू थांबा, इथंच करतो. हे एक आहे. आता तुमच्या मते हा पहिल्या याच्यामधला O आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण आणखी एक टाकलाय, तर हे जर असं एका ठिकाणी असेल तर आपल्या पहिल्या ओचा म्हणजे पहिल्या याचा अर्थ काय लावू आपण याचा? माझी स्क्रीन दिसतीये ना? आता 2 येलो पार्ट केलाय बघा मी. हा जो नियम आहे ना, हा म्हणजे काय की मागच्या पुढच्या बाबीचा विचार करून आपण जेव्हा अर्थ लावतो आणि डायरेक्ट सांगतो की नाही, जर एका लाईनीमध्ये ABCD दिलंय आणि पुढे शून्य दिसतोय तरी त्याला आपण O समजतो. का? कारण तो सानिध्याचा नियम झाला. किंवा 1 2 3 4 5 दिलंय आणि पुढे 0 जरी असेल किंवा पुढे O जरी असेल तरी त्याला आपण 0 समजतो. असं का होतं? तर तिथं काम करतं सानिध्याचा नियम. ओके, म्हणजे भ्रम होताना एखाद्या गोष्टीचा भ्रम होतो किंवा विभ्रम होतो, तर त्याला सानिध्य जे आहे त्यानंतर सादृश्याचा नियम असतो. समान दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे लहान मुलांमध्ये बघा त्यांना यल आणि म्हणजे छोटा आय आणि यल याच्यात फरक कळत नाही, कारण ते सादृश्याचा नियम आहे. सातत्य, सपोज मी आता 4 गोष्टी सरळ एका विषयाच्या घेतल्या आहेत तर 5वी गोष्ट ही त्याच विषयाची आहे असं एक जे असतं तर ते सातत्यामुळे होतं. समावेशकतेचा नियम असतो. तो हे अवबोधाचे नियम आहेत. त्याच्यानंतर आहे चित्तवेध म्हणजे काय? अटेन्शन ज्याला आपण म्हटलो. ओके, म्हणजे आपल्याला अवबोध होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? चित्तबोध होणं. काय गरजेचं आहे अवबोधासाठी? चित्तबोध. येस मॅडम. संवेदना, अवबोध आणि संबोध अशा 3 गोष्टी एका क्रमाने येतात. संवेदना अगोदर असते, नंतर अवबोध होतो आणि नंतर संबोध. हा, तो ह्या 3 पायऱ्या आहेत लर्निंगच्या. कुणीतरी ड्रॉ केलंय पण मला ते सापडत नाहीये ड्रॉ इरेज करायला. क्वेश्चन नंबर 67. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मांडले आहेत. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही? कशाचा संबंध नाहीये? ऑप्शन नंबर 3. ओके, आणखी कोणाला काय वाटतंय?
काय आहे उत्तर? ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर, एम्पथी. ओके, आता हा प्रश्न जो आहे याच्याशी संबंधित म्हणजे महत्वाचा घटक काय आहे? बुद्धिमत्ता नावाचा एक महत्वाचा मोठा कोर टॉपिक आहे आणि या महत्वाच्या टॉपिक वरती जे आहे बुद्धिमत्तेचे जे प्रकार आहेत त्यावरती हा प्रश्न आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बुद्धिमत्तेचे वेगवेगळे घटक असतात, बुद्धिमत्तेची व्याख्या आहे. बुद्धिमत्ता म्हणजे काय, बुद्धीवर परिणाम करणारे घटक कोणते, बुद्धिमत्तेवर IQ म्हणजे काय, हा बुद्धिमत्ता विकासासाठी म्हणजे बुद्धी विकसित होते म्हणजे नक्की एक घटक होतो की दोन घटक होतात की अनेक घटक होतात, याच्या सगळे सिद्धांत आहेत. ज्याला एक घटक सिद्धांत, द्विघटक सिद्धांत, त्रिघटक सिद्धांत, बहुघटक सिद्धांत असे त्या सिद्धांतांची नावं आहेत. आणि त्यातलाच एक आहे बुद्धिमत्तेतलाच महत्वाचा टाईप म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, ज्याला इमोशनल कोशंट असं म्हटलं जातं. तो हा डॅनियल गोलमन जो आहे, ज्या व्यक्तीने ही भावनिक बुद्धिमत्तेची थेअरी जी आहे त्याचे 2 घटक सिद्धांत मांडला होता आणि या घटकावर आधारित हा प्रश्न होता, ज्यामध्ये त्याने मोटिवेशन, आत्मपरिचय, आत्मनियंत्रण या गोष्टी समाविष्ट केल्या होत्या. पण एम्पथी ही गोष्ट त्याने भावनिक बुद्धिमत्तेमध्ये समाविष्ट केलेली नाही. हा, आता या डॅनियल गोलमन जे आहे तर याने व्यक्तिगत आणि म्हणजे बुद्धिमत्तेचे घटक त्याने 2-3 प्रकारात विभागले, 2 घटकात, एक व्यक्तिगत घटक आणि सामाजिक घटक. त्याच्या व्यक्तिगत घटकांमध्ये 3 गोष्टी होत्या: आत्मपरिचय, आत्मनियंत्रण आणि मोटिवेशन. पण जो आपल्याला आपण पाहिलेला जो आहे हा एम्पथी इथं कुठं दिसतोय का आपल्याला? व्यक्तिगत क्षमतामध्ये नाही. मग आणि वर विचारलं काय आहे? कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? ओके, सो समावेश होतो असं जर असतं तर इथं बाकी 3 वेगवेगळे असते आणि या 3 पैकीच एक कोणतं तरी असतं, अभिप्रेरणा, आत्मपरिचय, तर आपलं उत्तर ते झालं असतं. आणि याने सामाजिक ज्या क्षमता सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये मात्र एम्पथी आहे. म्हणजे हे ज्या बाकीचे 3 ऑप्शन आहेत हे वैयक्तिक आहेत आणि सामाजिक क्षमता जेव्हा पाहिल्या जातात तर त्यात एम्पथी आहे की दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या समजून घेणं भावना. हे कधी असतं? सामाजिकरणाचा जो भाग आहे समाजात, वैयक्तिक याच्यात नाही. तो आता याच्यावर आणखी प्रश्न काही येऊ शकतात की भावनिक बुद्धिमत्ता कोणी मांडली? तो डॅनियल गोलमन आहे. भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या काय आहे? तर स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखून त्या योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर EQ आणि IQ मध्ये काय फरक आहे? हा, एम्पथी म्हणजे काय याच्यावर प्रश्न येतो. एम्पथी म्हणजे डॅश डॅश होय, म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून स्वतःलाही तसंच वाटणं हे एम्पथी आहे. आणि सिंपथी म्हणजे काय? सिंपथी आणि एम्पथी याच्यातला फरक महत्वाचा आहे, तो परीक्षेत येतो. $68 नंबर. परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी डॅश डॅश या प्रतिमानाचा वापर केला जातो. इथं काय आहे? परिकल्पना म्हणजे हायपोथेसिस जनरेट होणं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं, याच्यासाठी कोणतं प्रतिमान वापरलं जातं हा प्रश्न आहे. चला लवकर फास्ट. ऑप्शन 4 आहे असं काही म्हणणं आहे. पण याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, इन्क्वायरी ट्रेनिंग मॉडेल, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. बघा इकडे आहे ना, प्रॉब्लेम सॉल्विंग हा शब्द आलाय बघा वर, हा, आणि खाली आहे पृच्छा प्रशिक्षण. इन्क्वायरी ही प्रॉब्लेमवर आधारित असते ना,
सो ऑप्शन नंबर 8 इज द करेक्ट आन्सर. आणि हा जो प्रश्न आहे हा म, अध्यापनाची प्रतिमानं जे असतात ना वेगवेगळी, हा, तर याच्यावर आधारित आहे. आणि ह्या अध्यापन प्रतिमानांचं वर्गीकरण ब्रूस जॉयस आणि मार्शा बेल या दोघांनी केलं होतं. आणि त्यापैकी जो आहे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग फॅमिली, तर त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. आता या अध्यापन प्रतिमानांचं विश्लेषण काय आहे? संकल्पनात्मक प्रणाली, याच्यामध्ये काय असतं? कन्सेप्ट. हा एक मिनिट, याचं प्रश्नाचं जे उत्तर इथं, एक मिनिट, हे नाहीये. येस. तो इन्क्वायरी मॉडेल जे आहे ते त्याचं उत्तर आहे. इथं प्रश्नांचं खाली एक्सप्लेनेशन मध्ये ते पर्याय खालीवर झालेत म्हणून कन्फ्युजन झालं होतं. बट वेगवेगळ्या ज्या प्रणाली आहेत त्या आपल्याला पाहायला लागतात की कशा पद्धतीनं अध्यापनाचं प्रतिमानं जे असतात ती कोणती कोणती आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, ती कोण त्याचा जनक आहे याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याचे काही महत्वाचे विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये विकासात त्याचे म्हणजे काय भूमिका आहे त्या प्रत्येक प्रतिमानाची, हे आपल्याला पाहायला लागतं आणि त्याच्यावर नेहमी प्रश्न येतो. ऍडव्हान्स ऑर्गनायझर जे आहे डेव्हिड असोबेल यांनी दिलं होतं. त्याच्यानंतर भूमिका पालन जे आहे फॅनी शॅप्टेल आहे. त्याच्यानंतर अनुरूपता प्रतिमान जे आहे कार्ल स्मिथचं आहे. सिनॅटिक्स प्रतिमान जे आहे सिमेंटिक्स, तर तो विल्यम गार्डन नावाचा एक व्यक्ती आहे. हे आपल्याला टीचिंग मेथडॉलॉजी मधला एक महत्वाचा पार्ट आहे अध्यापनाची प्रतिमानं. तर हे पाहताना आपल्याला हे बघायचं आहे. त्याच्यानंतर 69 नंबरचा क्वेश्चन, मानवी भावना या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या शास्त्रज्ञाने व्यक्त केले? मॅकडुअल. मॅकडुगल. यस. आणखी कोणाला काय वाटतंय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर याच्यामुळे समजलंय की त्याच्या पुढे खाली एक्सप्लेनेशन दिलंय लगेच. ओके, तरी ठीक आहे. मॅकडुगल यांनी ते ज्या मानवी वर्तन जे आहे त्याच्यामध्ये मानवी भावना म्हणजे सहज प्रवृत्तीनुसार, की बाबा हे नॉर्मल आहे वातावरण, म्हणजे एखादा काही घटना झाली किंवा एखादं वातावरण तसं झालं की त्याला जो आपला प्रतिसाद असतो तो सहज प्रवृत्ती आहे. हा, आणि त्या सहज प्रवृत्ती सोबत प्रत्येक एक भावना जोडलेली आहे. आणि याच्यावर आधारित हा एक प्रश्न होता. त्या वेगवेगळ्या आपल्याला पाहायला लागतं की कोणत्या भावना आहेत, सहज प्रवृत्ती कोणत्या कोणत्या आहेत, मग त्या कोणत्या सहज प्रवृत्तीचं नाव आणि त्याचं लक्षण, त्याचं उदाहरण काय आहे हे आपल्याला पाहायला लागतं. फॉर एक्झाम्पल इथं इस्केप हा शब्द आला तर पळ काढणं, मग ही पळ काढतो माणूस का पळ काढतो? कारण त्याला भीती वाटते. आता भीतीला रिस्पॉन्स करण्याची सहज प्रवृत्ती म्हणजे काय? पळ काढणे. ओके, तो अशा अनेक वेगवेगळ्या त्या सहज प्रवृत्ती आहे आणि त्याच्याशी असलेली कारण हे आपल्याला या कंटेंट मध्ये बघायला लागतं. जेम्स लॅंग जो आहे, तर हे जेम्स लॅंगने काय केलं होतं की भावनेचा शरीराच्या शास्त्रानुसार सिद्धांत मांडला होता आणि शारीरिक बदल होतात आणि मग भावनेत बदल होतात. ओके, शरीरात बदल झाले की मग भावनेत बदल होतं असं मांडलं जेम्स लॅंगने. पण या प्रश्नाशी त्याचा संबंध नाहीये. ब्रुनरने काय सांगितलं होतं की आपण अगोदर जे पाहतो, हा, तर ते सॉरी बोधात्मक जो होता, हा, कॉग्निटिव्हिझम, तर त्याच्याबद्दल ब्रुनर होता. आणि त्याचा भर हा बुद्धिमत्ता आणि माहितीच्या प्रक्रियेवर होता. भावनाशी ब्रुनरचा काही संबंध नाही. तो हे तीन त्यातून बाकी दोन जण बाद होतात. आणि
एक जो उरतो हा मॅकडॉल हा महत्वाचा आहे. आता हे 4-5 सहज प्रवृत्ती ज्या आहेत ह्या आपल्याला माहित असल्या पाहिजे. एस्केप तर भीतीशी संबंधित आहे. युगुत्सा ज्याला भांडखोरपणा असं म्हटलं जातं, कॉम्बॅट पण म्हटलं जातं, जे आपल्या रागाशी संबंधित आहे, अँगर. हा पॅरेंटियल, हा म्हणजे काय, पालकत्व, ज्याच्यामध्ये वात्सल्य आणि प्रेम ह्या भावना जर असेल तर आपाप त्याची सहज प्रवृत्ती बनते पॅरेंटियल, म्हणजे काळजी घेणार असं. क्युरिओसिटी, क्युरिओसिटी ही इमोशन, वंडर जे असतं आश्चर्य त्याच्याशी संबंधित आहे. अपील, दैन्य हे करुणेशी, डिस्ट्रेसशी जोडलेलं आहे. त्याच्यानंतर प्रेरणेचं एक चक्र असतं सहज प्रवृत्ती. तर सहज प्रवृत्तीमध्ये प्रेरणा, त्याच्यानंतर म्हणजे गरज असते, नंतर इच्छा, प्रवर्तन आणि ध्येय प्राप्ती असं एक चक्र आहे. ते आपल्याला डिटेलमध्ये पाहायला लागतं जेव्हा आपण तो कंटेंट पाहू, तर तेव्हा ते आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर मॅस्लेची जी हायरार्की ऑफ नीड्स आहे ती याच्याशी संबंधित आहे. पुन्हा भावनेची व्याख्या काय आहे, ती व्याख्या कोणी केली, याच्यावरती प्रश्न असतात. तो हा एक जरी प्रश्न वरती असेल तर तो त्या कंटेंटशी संबंधित आहे. त्यानंतर आपण आलेलो आहोत प्रश्न क्रमांक 70. एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही, किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकांनी तपासूनही गुणात फरक पडत नाही, या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होतो? काय आहे याचं उत्तर? काय आलं याच्यात चॅट बॉक्स मध्ये? वस्तुनिष्ठता. येस मॅडम, व्हेरी गुड. येस, वस्तुनिष्ठता, ज्याला ऑब्जेक्टिव्हिटी म्हटलं जातं. आता आपण जेव्हा एक टॉपिक बघतो की टीचिंग लर्निंग, आणि टीचिंग लर्निंगच्या नंतर आपण असेसमेंट, इव्हॅल्युएशन या गोष्टी पाहतो. मापन म्हणजे काय, मूल्यमापन म्हणजे काय, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणजे काय, नैदानिक चाचण्या म्हणजे काय, प्रश्नावली, प्रश्नोत्तर मेथड, हा निरीक्षण पद्धती, असा सगळा जो आपला मूल्यांकनाशी संबंधित एक पार्ट आहे. आणि त्या मूल्यांकनाच्या संबंधित पार्टामध्ये आपण प्रश्न कसे तयार करायचे, हा किंवा मूल्यमापन कसं करायचं, याचे काही तत्व आहेत. तर त्या तत्वामध्ये आपण पाहतो की मूल्यमापन करताना ते मी केलं काय, किंवा माझ्या मित्राने केलं, म्हणजे सहकारी शिक्षकाने केलं काय, किंवा दुसऱ्या शिक्षकाने केलं काय, तरी विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये त्यातून असा भेद दिसला नाही पाहिजे. म्हणजे सपोज मी करताना विद्यार्थ्याला 50 पैकी 50 मार्क मिळतात आणि दुसरे शिक्षक गेले आणि ते करायला लागले, किंवा सेम प्रश्नपत्रिका पण ती दुसऱ्याने घेतली आणि त्याला 30च मार्क पडतात, तर असं बदल होणं हे चुकीचं आहे. याचा अर्थ की प्रश्नपत्रिका, मी काढलेली प्रश्नपत्रिका आणि दुसऱ्याने दिलेली चाचणी, याच्यात फरक आहे. तर तो नसला पाहिजे. हे जे तत्व आहे ते वस्तुनिष्ठतेमध्ये येतं की कुणीही ते चेक करा, पण ते गुणामध्ये फरक पडत नाही. आपल्या ज्या ह्या प्रश्नपत्रिका असतात पॅटच्या वगैरे, त्या वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे ती प्रश्नपत्रिका कुणीही दिली तरी त्यात गुणामध्ये विद्यार्थ्याचा फरक पडेल का? नाही पडणार. तो हे वेगवेगळ्या ज्या कसोटीच्या निकष असतात ना टेस्टचे, तर त्यातला आहे वस्तुनिष्ठता. त्यानंतर विश्वसनीयता म्हणजे काय, की ती कधी एका गटाला, सेम गटाला तुम्ही काही कालावधी नंतर जरी दिलं तरी दोन्ही निकालामध्ये मात्र सातत्य राहतं, त्याला म्हणतात विश्वसनीयता. सप्रमाणता, व्हॅलिडिटी, की ती सगळ्यांचा म्हणजे त्याचं जे आहे, गणिताची परीक्षा घ्यायची असेल तर भाषेचे कठीण प्रश्न विचारले तर ती कसोटी सप्रमाण ठरत नाही. म्हणजे त्या सप्रमाणता त्यात आली पाहिजे. ज्या उद्देश त्याचा आहे तो उद्देश साध्य झाला पाहिजे. उपयुक्तता म्हणजे काय, ती वापरायला सोपी गेली पाहिजे, ती वापरता आली पाहिजे, ती उपयुक्त ठरली पाहिजे. तो हे आहे. पण या घटकाशी संबंधित जे आहे की
सर्वसमावेशकता आहे, डिस्क्रिमिनेशन नावाचा एक शब्द आहे, त्याच्यानंतर स्टँडर्ड टेस्ट ज्याला म्हणतो आपण, प्रमाणित चाचण्या म्हणजे काय, निदानात्मक चाचण्या म्हणजे काय, उपचारात्मक अध्यापन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या कंटेंट मध्ये पाहायला लागतात. जेव्हा आपण तो कंटेंट पाहू, असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदम डिटेल पाहत असतो. येस, 71 नंबर. सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश डॅश म्हणता येईल. हो कोणतं? संक्रमण. ऋण संक्रमण. येस. आता हा टॉपिक जो आहे हा आपला लर्निंग या टॉपिकशी संबंधित आहे. जशा लर्निंग थिअरीज आहेत तसेच लर्निंग होताना आपण जे एका ठिकाणी शिकलोय ते दुसऱ्या ठिकाणी उपयोगी पडतं का? जर उत्तर होय असेल तर धन, पडत नाही का? उत्तर नाही असेल तर ऋण संक्रमण. आणि हे एक पूर्ण वेगळं आहे आणि ते दुसरं पूर्ण वेगळं आहे ज्याचा काहीच संबंध नाहीये, तर ते शून्य संक्रमण होतं. हा, तर धन, ऋण आणि शून्य असे त्याचे 3 प्रकार जे आहेत ते पडतात. आणि हे संक्रमणाचे प्रकार आपल्याला दरवर्षी परीक्षेमध्ये येतात. आणि जसं इथं विचारलंय उदाहरण, अशाच प्रकारचे उदाहरणं येतात. लाईक सायकल चालवण्याचं कौशल्य मोटरसायकल चालवताना, कार चालवताना उपयोगी पडतं तर कोणतं? किंवा भाषा मराठी व्याकरण शिकताना त्याचा उपयोग हिंदीच्या व्याकरणात होतो तर कोणतं संक्रमण, असं विचारलं जातं. किंवा खेळामध्ये म्हणजे एका क्रिकेट खेळताना जे कौशल्य शिकलाय त्याचा फुटबॉल शिकताना काही फायदा होतो नाही होतो त्याच्यावर, म्हणजे असे 2-4 गोष्टीवरच जास्त प्रश्न विचारले जातात. आणि आपल्याला हे अध्ययन संक्रमण, त्याचा जो अध्ययन वक्र वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात, अध्ययन वक्र नावाची कन्सेप्ट आहे, तर तोही आपल्याला पाहायला लागतो. पुन्हा त्याचे काही सब टॉपिक पण आहेत. समान घटक उपपत्ती आहे, त्याच्यानंतर बायलॅटरल ट्रान्सफर असतं. एका बॉडीच्या पार्टने शिकलेलं जे आहे, म्हणजे उजव्या हाताने लिहायचं शिकलं तो डाव्या हाताकडे गेला तर त्याला द्विपार्श्व संक्रमण असं म्हटलं जातं. जनरलायझेशन थिअरी असते याच्यामध्ये की जेवढ्या गोष्टी जनरलाइज होतील तेवढं संक्रमण अधिक सोपं होतं. ओके, त्यानंतर आशय विषय संक्रमण असतं की जे आपण गणितात शिकतो ते भौतिक शास्त्रात उपयोगी वगैरे होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संक्रमणात महत्वाच्या आहेत, अध्ययनाच्या संक्रमणात. आणि एक तो अध्ययनाचा एक पार्ट, जेव्हा आपण अध्ययन आणि अध्यापन हे टॉपिक सुरू करतो तेव्हा अध्ययन म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय, त्याचे तत्व काय, त्याचे वेगवेगळे सिद्धांत काय, त्याच्या पायऱ्या काय, अध्ययन अध्यापन करताना शिक्षकाची भूमिका काय, अध्ययनाचे प्रकार कोणते, अध्ययन वक्र म्हणजे काय. आणि मग त्या अध्ययन वक्राच्या नंतरचा एक पार्ट येतो की एका ठिकाणी अध्ययन केलंय तर ते दुसऱ्या ठिकाणी उपयोगी पडतं का, मग त्याला अध्ययनाचं संक्रमण आपण म्हणतो. तो एवढा तो मोठा टॉपिक आहे आणि त्यावरती ते प्रश्न येतात. तो हा एक प्रश्न त्या टॉपिक वरून आलेला होता. शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो? काय आहे ऑप्शन 72 च? केला जात नाही असं विचारलंय. माझ्याकडून reading व्यसनांच्या करता आहारी जाणे. येस, 3 नंबरचा जे ऑप्शन आहे ते निगेटिव्ह आहे. आणि शारीरिक प्रतिक्रियांचं व्यवस्थापन म्हणजे काय की लाईक आपल्याला काहीतरी ताणतणाव आलाय वगैरे किंवा काय जी काय असेल, आपण आपल्या बॉडीचं जे आहे मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी सकारात्मकच गोष्टी करायच्या असतात, नकारात्मक करायच्या आहेत का? आता बघा, जैव प्रतिभरण म्हणजे काय, बायो रिप्लेसमेंट पॉझिटिव्ह शब्द आहे. रिलॅक्सेशन म्हणजे काय, शिथिलीकरण, की मला ताण आलाय तर त्याला मी रिलॅक्स होण्यासाठी खेळतो किंवा काय. एक्झरसाइज, व्यायाम वगैरे करणं ते गरजेचं आहे. पण ऍडिक्शन, ऍडिक्शन हा निगेटिव्ह आहे, त्यामुळे ते आन्सर आहे आपलं
आणि हा जो प्रश्न आहे हा मेंटल हेल्थ नावाची जी एक कन्सेप्ट आहे त्याच्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर आहे ना ऍडजस्टमेंट हा एक घटक आहे आपल्याला. हा की एखाद्या कंडिशन सोबत स्ट्रेस मॅनेजमेंट करताना समायोजन कसं केलं जातं हे आपण जेव्हा पाहू डिटेल टॉपिक त्याच्यामध्ये ह्या प्रश्नाच्या संदर्भाने किंवा याच्याशी संबंधित अनेक ज्या प्रक्रिया किंवा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला बघायच्या आहेत. आता जैव प्रतिभरण म्हणजे काय? व्यक्त अनैच्छिक ज्या क्रिया असतात त्याची माहिती दिली जाते व्यक्तीला, पण याच्यासाठी साधनाची गरज असते. शीतलीकरण म्हणजे काय? स्नायू सैल सोडणे, दीर्घ श्वास घेणे वगैरे. व्यायाम म्हणजे माहिती आहे आपल्याला की काय. आणि व्यसनाच्या आहारी जाणे म्हणजे काय? ताण कमी करण्यासाठी मद्यपान धूम्रपान ही विघातक पद्धत आहे. हे पाहत असताना आपल्याला पाहायचं आहे डिफेन्स मेकॅनिझम, मेंटल कॉन्फ्लिक्ट, कुंठा, योग आणि ध्यान. आता हे जे आहे ना डिफेन्स मेकॅनिझम आणि मेंटल कॉन्फ्लिक्ट ह्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. नेहमी त्याच्यावर प्रश्न येतो, खाली पण याच्यावर प्रश्न आलेला आहे मेंटल म्हणजे डिफेन्स मेकॅनिझमच्या वर. डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय? की एखादी गोष्ट मनामध्ये किंवा डिफेन्स मेकॅनिझम हे एक प्रकारचं तंत्रच आहे. मानसिक तंत्र ताणतणाव कमी करण्यासाठी की एखादी कंडिशन जेव्हा आपल्या समोर येते किंवा खूप ताण येतो मेंदूला तेव्हा आपलं मन आपला मेंदू हा त्या घटकापासून संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे उपाय राबवतो. लाईक नापास झालेलो आहे, ताण आला, बरोबर, मी नापास झालोय आणि खूप टेन्शन आलंय, मी काय म्हणेल माझा मेंदू, मरू दे कुठं एकच चान्स आहे, आणखी चान्स आहे, मी तर सहज दिली होती परीक्षा, नापास तर नापास. म्हणजे मी काय केलं, माझा जो ताण होता तो कमी करण्यासाठी कारण शोधलं. जसं कारण हे होतं की जाऊ दे ना कुठं मी मनापासून दिली होती, मी तर सहजच दिली होती. दुसरा एखादा काय म्हणू शकतो, मी तर पासच होणार होतो, पण परीक्षेत मी जो अभ्यास केला तो आलाच नाही. परीक्षेवाले पागल आहेत, काही पण प्रश्न विचारतात, असे कुठे प्रश्न असतात का, हे तर सिलेबस मध्ये दिलेलंच नाहीये. म्हणजे तो काय करतो, स्वतःचा अपयश दुसऱ्याला लुटून मोकळा होतो. त्याला पण वेगळं नाव आहे डिफेन्स मेकॅनिझम मध्ये. तो हे वेगवेगळे जे नावं आहेत, हे नावं एक साधारणतः 8-10 प्रकारच्या डिफेन्स मेकॅनिझम आहेत. आणि या 8-10 प्रकारच्या डिफेन्स मेकॅनिझम आपल्याला शिकायच्या असतात. त्यानंतर मेंटल कॉन्फ्लिक्ट असतं. काही गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात, काही गोष्टी आपल्याला नकोशा वाटतात, काही गोष्टी आपल्याला हव्याशा पण वाटतात, नकोशा पण वाटतात. ही मनाची स्थिती असते. म्हणजे काय, मला अभ्यास पण नकोय पण मला पास व्हायचंय. म्हणजे काय, हवे नकोसे. काय, मला अभ्यास तर करायचा नाहीये आणि पास तर व्हायचंय. काहीच असतं की मी अभ्यास पण करणार, पास पण होणार, हवे हवेच. अभ्यासही हवा आहे, रिझल्टही हवा आहे. आणि काहींचं म्हणणं काय आहे, अभ्यासही नको आणि पासही व्हायला नको आणि द्यायलाच नको. तो हे जे मनाच्या आतमध्ये काही द्वंद्व चालू असतात डिसिजन मेकिंग घेताना, त्याला आपण म्हणतो मेंटल कॉन्फ्लिक्ट. त्याच्यानंतर कुंठा. कुंठा म्हणजे काय, की माझं ध्येय आहे पण मी तिथपर्यंत पोहोचलो नाहीये आणि त्याला अडथळा निर्माण झालाय, आणि मग जी माझी मनाची अवस्था झाली ना निर्माण, हा, फ्रस्ट्रेशन, काय यार किती करतोय, किती हातपाय मारतोय पण होतच नाहीये. तो ही जी अवस्था आहे याला कुंठा अवस्था म्हटलं जातं. आणि या सगळ्यातून जर बाहेर यायचं असेल तर आपलं मन स्थिर असलं पाहिजे, तणावमुक्त असलं पाहिजे. आणि त्यासाठी प्राणायाम, योगा या सगळ्या गोष्टी असतात. परीक्षेमध्ये नकारात्मक आणि सकारात्मक असे जे आहे ते ओळखायला येतात. आणि आपल्याला सकारात्मक ओळखायचं असेल तर सकारात्मक गोष्टी आपल्याला पाहायच्या, आणि नकारात्मक असेल तर जे शब्द असतात टॅग वर्ड ज्याला म्हणतात, काही नकारात्मक शब्द असतात, हा, तर ते टॅग वर्ड आपल्याला माहित पाहिजे. ते आपण शिकतो जेव्हा आपण की कन्सेप्ट शिकतो तेव्हा टॅगिंग वर्ड स्पेशली आपण शिकतो. 73, प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलकांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलकाचा जास्त वेळा वापर करतो. ज्या व्यक्तींमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते? यस, प्रश्न समजलाय का? मेंदूचे 2 अर्धगोलक, तार्किक जे मेंदू आहे त्याला पद्धतीने 2 विचार गोलक आहेत. करणे. हा, तार्किक पद्धतीने विचार करणे.
नाही मॅडम. कारणे शोधणे. इमोशनल वर्क करणं हे मेंदूचा उजवा भाग जो असतो ना आपला मेंदूचा उजवी बाजू, म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू असे मेंदूचे दोन भाग आहेत. आणि उजवी बाजू जी असते ती डाव्या भागावर कंट्रोल करते असं आपण म्हणतो बॉडीच्या. पण ज- त्याचं जे आहे की भावनिक काम करण्यासाठी उजव्या बाजूचा मेंदू जो असतो ना तो जास्त फोर्स करतो. आणि म्हणजे जे म्हणतो ना आपण की डिसिजन मेकिंग, भावनिक न होता काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मेंदूचा डावा भाग जो आहे तो जास्त काम करतो. तो आपण वरती पण एक बघितलं होतं बघा, मस्तिष्क, प्रमस्तिष्क, त्याच्यानंतर ललाट. हा, त्याच अँगलने हा एक प्रश्न आहे जे मेंदूचे वेगवेगळे भाग आणि त्याचे काम, हा कंटेंट जेव्हा आपण पाहतो तेव्हा हे पाहिजे तो अगोदरचा प्रश्न आणि हा प्रश्न हे दोन्ही त्या सेम कंटेंट वरती आहेत, मेंदूची संरचना आणि त्याचं कार्य. बघा उजवा गोलार्ध जो असतो राईट, राईट साइड, ती क्रिएटिव्हिटी आणि इमोशन्स याच्याशी संबंधित आहे. क्रिएटिव्हिटी आणि इमोशन्स याच्याशी संबंधित जो आहे उजवा भाग. आणि डावा भाग काय आहे? लॉजिक. डाव्या विचाराचे लोक आपण ऐकले का? डाव्या विचाराचे लोक कॉम्रेड, कॉम्रेड लोक माहिती तुम्हाला? कॉम्रेड खूप लॉजिकल विचार करणारे लोक असतात बघा, एकदम विचार कम्युनिस्ट लोक. हा, एकदम विचारधारा त्यांची एकदम अशी आणि त्याच्यावरती पूर्ण लॉजिक देत बसणार, म्हणून त्यांना डावे म्हणतात. डावे, त्यांना डावे का म्हणतात? कारण त्यांच्या विचारधारा ही मेंदूचा जो डावा भाग आहे ना आपल्या, तर तो लॉजिकल विचार करतो आणि ते लोक लय लॉजिकल विचार करतात. फॉर एक्झाम्पल, गरिबी का आहे हा मोठा प्रश्न पडलाय आपल्याला. जो वरच्या दृष्टीने उजव्या विचाराचा माणूस आहे ना तो काय सांगेल? बाबा लोकांना रोजगार नाहीये वगैरे वगैरे म्हणून गरिबी आहे. पण हे डाव्या विचाराचे लोक काय करतात माहितीये का? इतकं लॉजिक लावतात त्याला आणि भारी म्हणतात की गरिबी याच्यामुळं आहे की बाबा समाजामध्ये दोन घटक आहेत, एक आहे आहेरे, एक दुसरा आहे नाहीरे. मग जो आहेरे घटक आहे ते मोठे मोठे उद्योगपती आहे आणि त्यांच्याकडे संपत्तीचं केंद्रीकरण झालंय. आणि ती संपत्तीचं असमान वाटप असल्यामुळं जोपर्यंत ती संपत्ती आपण समान पद्धतीनं वाटत नाही तोपर्यंत गरिबी हटवूच शकत नाही, असे डाव्या विचाराचे लोक म्हणतात. ते का असं म्हणतात? कारण त्यांनी खूप लॉजिक लावलंय. त्यांनी गरिबी ही संसाधनावर ठरवली, मग संसाधनाची मालकी कोणाकडे आहे त्याच्यावर ठरवलं, मग त्या मालकीवर कंट्रोल करण्यासाठी सत्ता, पक्ष, राजकीय पक्ष हे कसे काम करतात, मग त्याचे आहेरे घटक, नाहीरे घटक, मग असा जे लॉजिक लावित 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 पार शेवटपर्यंत गेले, म्हणून ते डावे. ओके, सो डावा भाग हा लॉजिकल विचारासाठी आहे. आणि वरती प्रश्नामध्ये जे विचारलं होतं काय, 73 नंबरचं काय ऑप्शन दिलं होतं तुम्ही? भावनात्मक कार्य. तर ते डाव्या बाजूचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 74, कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्याचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उपपत्तीमध्ये मांडले आहे? आता अध्ययनाच्या ज्या उपपत्ती त्याच्यावरती हा प्रश्न आहे. हा, काय आहे याचं उत्तर काय येऊ शकतं? आपण हा एक प्रश्न पाहणार किंवा हा सुद्धा, म्हणजे हा आणि एक आणखी एक पाहू, म्हणजे 15 प्रश्न आपले होतील. ऑप्शन नंबर 3, सेल्फ इव्हॅल्युएशन शुड बी द मेन मेथड ऑफ इव्हॅल्युएशन, हे या कार्ल रॉजरचं म्हणणं होतं. तर आपल्याला ह्या अध्ययनाच्या थिअरी जेव्हा पाहायच्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या थिअरीमध्ये त्याने काय काय सांगितलंय तर ते पाहायचं आहे. त्याने
कार्ल रॉजर जो आहे त्याने स्वमूल्यांकनाला जास्त महत्त्व दिलं होतं. त्याचबरोबरीनं मिनिंगफुल लर्निंग, भीतीमुक्त वातावरण आणि शिक्षक हा एक सुलभक असावा असे विचार मांडले होते. ओके. एकदम आदर्शवादी विचार जे आहेत त्या कार्ल रॉजर्सचे आहेत. आधुनिक पिढीतला हा एक आहे. आणि मानवतावाद जो आहे त्याच्यावरती हे होतं. ऑप्शन नंबर 75 गिलफोर्ड. गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याची 3 घटकात मांडणी केली. त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? क्रिया. ऑप्शन नंबर 3. ओके मॅडम, करेक्ट एकदम. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. आता हा प्रश्न सुद्धा बुद्धिमत्ता जो घटक आहे हा आणि बुद्धिमत्तेची संरचनेचा जो सिद्धांत आहे हा SOIM मॉडेल नावाचं एक मॉडेल या गिलफोर्डने मांडलं होतं आणि त्याच्यात बहुघटक म्हणजे अगदी 180 घटक एका याच्यामध्ये मांडले होते. असा एक क्यूब होता आणि त्या क्यूब मध्ये त्रिमितीय क्यूब आहे तो आणि त्यात 180 जे आहेत हा पूर्वी 120 होते, नंतर ते 180 केले गेले. तो त्यांनी ते प्रकार मांडले आणि त्याचे 3 आयाम त्यांनी मांडले होते. प्रक्रिया किंवा क्रिया, त्याच्यानंतर आशय आणि फलश्रुती म्हणजे प्रोडक्ट. तो याच्यामध्ये तो संबंधित आहे. आणि आपण जेव्हा बुद्धिमत्ता हा टॉपिक पाहतो तेव्हा हा सगळा विषय आपल्याला समजून घ्यायला लागतो. तो आज आपण एवढ्या जवळपास 1.5 तासाच्या पेक्षा जास्त वेळेत फक्त 45 म्हणजे पर्यंत सॉरी 75 म्हणजे 15 प्रश्न आपण करू शकलोय. तो इतकं ते डिटेल आहे. आपण राहिलेले प्रश्न नंतरच्या लेक्चर मध्ये नक्की पाहू. मी ही PDF जी आहे ती ग्रुपवरती टाकून देतो तुम्हाला, जेणेकरून याच्यातून समजेल पण की प्रत्येक प्रश्नाच्या मागे काय लॉजिक असतं, काय गोष्टी असतात. तो आपण आता इथं जे आहे, एक मिनिट आता आपण थोडं थांबणार आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच की आपण आता म्हणजे उद्या आणि परवा असे 2 दिवस आणखी डेमो लेक्चर घेणार आहोत. आणि त्यानंतर जे आपलं काही कम्युनिकेशन जे मटेरियल असेल ते फक्त एका क्लोज ग्रुप वरतीच शेअर केलं जाईल. तोपर्यंत तुम्ही म्हणजे काही लोकांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केलाय, काही करतायत. तो सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमचं एकदा जे काही म्हणजे पुढचं डिसिजन असेल तर ते कन्फर्म करा, जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टी आणखी डिटेल तिकडे पाहायला मिळतील. आणि जसं आजचं माझं सायकोलॉजीचं लेक्चर होतं, मी सायकोलॉजीच्या बाबतीत तरी सांगतो की महाराष्ट्राच्या TET मध्ये आपल्याला सायकोलॉजीची खूप जास्त भीती असते. आणि ती भीती म्हणजे दूर एकाच मार्गाने होते, ते जास्तीत जास्त त्याची चर्चा केली. जेव्हा सर खूप आपण अवघड आहे सायकोलॉजी. येस मॅडम. खूप अवघड दिसते सायकोलॉजी. नहीं मैडम, आप पुराने लोगों को पूछो, साइकोलॉजी बहुत इंटरेस्टिंग टॉपिक है. हाँ, नहीं आपने बहुत अच्छे से समझाया, बहुत डिटेल में समझाया, समझ में आया, लेकिन हार्ड लग रहा है बस। देखते हैं। देखिए मैडम, कुछ चीजें हमें एक्सेप्ट करनी चाहिए. उसमें ये एक्सेप्ट है कि भाई टॉपिक हार्ड है, लेकिन हाँ नामुमकिन नहीं है. हाँ हाँ, क्योंकि थैंक यू। जब तक हम उसमें इंटरेस्ट लेके नहीं करेंगे, क्योंकि एक हाँ कंसेप्ट दूसरे कंसेप्ट के ऊपर निर्भर है और हाँ उसको पढ़ाई करने का एक तरीका है. उस तरीके में एक महत्वपूर्ण क्या है कि आपको कीवर्ड्स पता होने चाहिए. जो हाँ कीवर्ड पता है, की पर्सन पता होने चाहिए. और हाँ की पर्सन और कीवर्ड एक बार पता हो गए तो जब हम उस चीज को ज्यादा से ज्यादा डिस्कस करते हैं तो वो अपने आप हमारे, क्योंकि 3 महीने अगर कोई चीज हम रेगुलरली उसके हाँ करते हाँ रहते हैं ना, तो हाँ आपको वो कुछ भी प्रॉब्लम नहीं होता है. और आपको मैं एक जो वर्कशीट होता है वो वर्कशीट मैंने CTT का बनाया था, वो मैं एज अ सैंपल आपको ग्रुप के ऊपर मैं डाल दूंगा, आप उसको देखिए. हाँ तो हम वो वर्कशीट भी बनाते हैं ताकि आप उस वर्कशीट के ऊपर जब सॉल्व करोगे और एग्जाम को हाँ जाने के पहले वो वर्कशीट के
भी पेज एक बार अगर आंखों से देख लोगे तो आपको बहुत ज्यादा फर्क दिखेगा। चलेगा। यस मैडम। थैंक यू सर। मैं वो वर्कशीट जो है वो ग्रुप के ऊपर एज अ सैंपल नहीं, डाल देता आपका हूँ। नॉलेज बहुत बेस्ट है, लेकिन हमारा अभी शुरुआत है, कुछ समझा नहीं, इसके लिए डर लगा जरा, आज ये वाले लेक्चर में डर लगा। पहले तो थोड़ा मैं कंटिन्यू हूँ ज्वाइंट, पर वो नहीं हुआ, लेकिन आज थोड़ा बहुत हार्ड वर्ड्स है वो सब, क्या दिमाग में जाएगा जरा, थोड़ा वो लगा। हाँ मैडम देखिए, यही पहले 2-4 लेक्चर में यही चीज होती है, लेकिन बाद में आप लोग ही बोलते हैं कि साइकोलॉजी का लेक्चर ज्यादा लीजिए, ये मेरा अनुभव है। क्योंकि हम उसको ज्यादा से ज्यादा इंटरेक्टिव बनाने की कोशिश करता हूँ मैं तो, और ज्यादा एग्जाम्पल के थ्रू हम सीखने की कोशिश करते हैं, ताकि वो हमारे दिमाग में एक बार क्लियर हो गया ना वो कंसेप्ट, तो आपको मैं कुछ हाँ। ऐसे लोग दिखाऊंगा जो साइकोलॉजी को डर रहे थे और उन्होंने बाद में साइकोलॉजी के ऊपर पोएम बना दिया है। हमारे पिछले बैच में कुछ लोग हैं जिन्होंने हाँ। साइकोलॉजी के ऊपर पोएम लिखा है। अच्छा। हाँ, तो वो इंटरेस्ट की बात है। लेकिन ये मेरा वर्ड है कि आपको वो इंटरेस्ट पैदा होगा। और मैं गारंटी कभी भी ये नहीं लेता कि आपको मार्क साइकोलॉजी में इतने मिलेंगे उतने मिलेंगे, वो नहीं मैं बता सकता, लेकिन आपको साइकोलॉजी बिल्कुल पसंद हो जाएगा, इतनी मैं गारंटी लेता हूँ। थैंक यू सर, थैंक यू, डर कम हुआ थोड़ा। देखते अब 3 महीने में क्या होता। जी जी जी। तो आप जल्द से जल्द जितने भी लोग मतलब है इंटरेस्टेड एडमिशन के लिए, तो एक बार ग्रुप के ऊपर ज्वाइन हो जाइए। तो फिर क्या होता है कि आपके कुछ सजेशन रहते हैं, उस हिसाब से हमें कुछ स्विच करना है। जैसे लैंग्वेज स्विच का एक होता है कि बहुत बार ये होता है कि व्हेन वी आर टीचिंग इन हिंदी मीडियम और इन इंग्लिश मीडियम सिंस लास्ट 10 ईयर 20 ईयर, सो आवर मराठी इज लिटिल बिट डामाडोल टाइप। तो और साइकोलॉजी जैसे सब्जेक्ट में तो कुछ वर्ड ऐसे हैं जो, जैसे एम्पति और सिंपति, लेकिन वही उसको समानुभूति और सहानुभूति ऐसा वर्ड अगर आए तो वो बहुत डिफिकल्ट लगता है। लेकिन वही अगर इंग्लिश में रहा तो वो परेशानी हल होती है। तो मैं आपको मतलब मैंने जो सीटीटी के लिए जो नोट्स एक प्रिपेयर किया था, व्यक्ति और उनका काम, और एक दूसरा था कि वर्कशीट, वो मैं सैंपल के तौर पे जो ग्रुप है अपना टारगेट सीट टारगेट महाटीईटी का, आप अगर उसके ऊपर है तो मैं वहां पे वो शेयर कर देता हूँ। या फिर जिनको वो चाहिए मुझे पर्सनल भी मैसेज करेंगे तो मैं आपको मैं शेयर कर। आज ज्वाइंट हुई हूँ वही ग्रुप पर। हाँ जी जी। हाँ। यस, तो थैंक यू ऑल ऑफ यू। अभी यहाँ पे हम रुकते हैं, और कल हम नए सब्जेक्ट के साथ मिलेंगे, क्योंकि एक दो सब्जेक्ट का आपको ओरिएंटेशन भी बाकी है, तो वो भी हो जाएगा। और साइकोलॉजी कल नहीं होगा, उसके बाद बाद ये होगा बाकी जो बचा है। लेकिन मैं ये जो पीडीएफ है ये आपको डाल देता हूँ। ओके सर, थैंक यू। ओके, थैंक यू। चलो बाय। और कल तक का रिकॉर्डिंग जो है वो लिंक के ऊपर अवेलेबल है। कुछ लोगों के कुछ अलग क्वेश्चन थे, वो चैट बॉक्स में सबसे ऊपर चले गए। वो लोग अगर है उनको कुछ क्वेश्चन पूछना है तो मैं उनका जवाब दे सकता हूँ अभी। क्योंकि बीच में मैंने वो इसलिए नहीं लिया था कि उससे थोड़ा सब्जेक्ट डाइवर्ट हो जाता। लेकिन कुछ लोगों के क्वेश्चन थे कि महा टीईटी का एग्जाम कब है, कभी आहे, तो जून के सेकंड या थर्ड वीक में हो जाएगा। उससे ज्यादा आगे लंबा नहीं जाएगा, जून में ही हो जाएगा। और जितना लंबा जाता है तो फिर थोड़ा टाइम मिलेगा, लेकिन हमें हम सिलेबस जो है बाय द 1 जून पूरा सिलेबस पूरा प्रैक्टिस हुआ होगा, इसकी हम गारंटी लेंगे। पेपर 1 आणि 2 साठी सेम क्वेश्चन असतात का? मॅडम सायकोलॉजी तरी यस. ओके, नाही सायकोलॉजी हाच. सायकोलॉजी फक्त मी सांगितलं काय मॅडम, की फरक काय होतो की तुम्ही बुद्धिमत्ता हा विषय पेपर 1लाही आलाय. पेपर कदाचित पेपर 1 मध्ये म्हणजे 1ली ते 5वीला बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत विचारलाय, तर तिकडे त्रिघटक विचारतील, एवढा फरक होईल. ओके ओके, ठीक आहे. कंटेंट सेम आहे. आणि आपण लेक्चर पाहताना कंटेंट वाईज पुढे जातो. तो चलिए स्टॉप करता हूं अभी.